यांनी सुद्धा आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारावं विनंती करतो. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर गजानन नारे, संचालक प्रभात किड्स अकोला, त्याचबरोबर माननीय डॉक्टर अशोक इंगडे, मराठी विभाग प्रमुख श्री शिवाजी महाविद्यालय अकोट सर हे सुद्धा स्वीकारतील. त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून मानव विद्या शाखा प्रमुख डॉक्टर नाना वानखडे सर, त्याचबरोबर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय पोखरे सर आणि तरुणाई फाउंडेशनचे श्री संदीप देशमुख सर यांनी सुद्धा या ठिकाणी विचारपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित स्वरसंता सत्कार आणि कवी संमेलनाचं आयोजन मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलं आहे. तरी या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर या सर्वांना मी विनंती करतो की उपाख्य भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. मराठी भाषा अगदी प्राचीन काळापासून ते श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत रामदास महाराज ते विविध साहित्यिकांनी, त्याचमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा खूप मोठा वाटा, कवी, लेखक, कादंबरीकार, समीक्षक अशा विविध पैलूंनी मराठी भाषेला त्यांनी समृद्ध केले आणि त्यांच्याच नावाने किंवा त्यांच्याच जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. आणि याच दिवसाचं औचित्य साधून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार्वताचं उद्घाटन माननीय रवींद्र इंगळे चावरेकर सर तथा सर्व प्रमुख उपस्थिती अध्यक्ष हे सगळं या ठिकाणी करतायत. जगामध्ये मराठी ही 10व्या क्रमांकावर बोलली जाते आणि भारतामध्ये ही 4थ्या क्रमांकावर बोलणारी, त्यामुळे मराठीला एक प्राचीन इतिहास हा आधी कालापासून आहे. म्हणूनच 3 ऑक्टोबर 2024 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ठीक आहे. यानंतर या कार्यक्रमाचे पुष्प पाहुण्यांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर रामेश्वर भिसे सर, प्राचार्य शिवाजी महाविद्यालय अकोला यांचं स्वागत सागर लोडोम मुक्ता पब्लिकेशन हे करतील अशी त्याला विनंती करतो. थोडसा तिकडे उभं राहतो हे मदती. डॉक्टर रावसाहेब काळे सर, डॉक्टर रामेश्वर भिसे सर यांचं स्वागत करतील. कार्यक्रमाचे उद्घाटन भाषा अभ्यासक माननीय रवींद्र इंगळे चावरेकर सरांचं स्वागत आपल्याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे सर करतील अशी विनंती करतो. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर गजानन नारे सरांचं स्वागत डॉक्टर श्रद्धा थोरात मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो. प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डॉक्टर अशोक इंगडे सर, मराठी विभाग प्रमुख श्री शिवाजी महाविद्यालय अकोट यांचं स्वागत प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर मानव विद्या शाखा प्रमुख डॉक्टर नाना वानखेडे सरांचं स्वागत मोनिका श्रीसाग मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो. मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय पोखरे सरांचं स्वागत शताब्दी ढामणे मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर संदीप देशमुख तरुणाई फाउंडेशन यांचं स्वागत जे आहे तेलगुटे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक तेलगुटे सर.
सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित स्वागतांचा सत्कार आणि कवी संमेलन या कार्यक्रमाची रूपरेषा तथा या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करण्यासाठी मी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय कोरे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो आहे असे कुसुमाग्रज या सर्वच महामानवांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच विभा शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर रामेश्वरजी भिसे सर, या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक आमचे मार्गदर्शक मान्य रवींद्र इंगळे सावरेकर दादा, या कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे डॉक्टर गजानन नारे सर, या कार्यक्रमामागे जी काही भूमिका अभ्यासक्रमामध्ये लागलेल्या कवींच्या संदर्भात व्यक्त करणारे आमचे सन्मित्र आणि अकोटच्या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अशोक इंगळे सर, आमच्या मानव विज्ञान शाखेचे प्रमुख डॉक्टर नाना वानखडे सर, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मित्र संदीप देशमुख, या सभागृहामध्ये उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक आटी सोनोने, भोपडे सर, मोहन सिरसाट सर आणि सर्वच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व साहित्यिक गण, सारस्वत गण यांचं मी मराठी विभाग प्रमुख म्हणून आणि महाविद्यालयाच्या वतीने आपला सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमच्या विभागाचे सर्व प्राध्यापक, मानव विज्ञान शाखेचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि आमच्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA भाग 2 अभ्यासक्रमामध्ये वराही कवितेचं जे पुस्तकाचं संपादन तुमचे सन्मित्र डॉक्टर अशोक इंगळे सरांनी जे विद्यापीठामध्ये लावलं आहे आणि ते आधी सुद्धा अभ्यासक्रमामध्ये ज्या कवींच्या कविता लागलेल्या आहेत त्या कवीचा सन्मान आजच्या दिवशी करावा असं आम्ही आमच्या विभागाच्या वतीने जो मानस व्यक्त केला आणि आमच्या प्राचार्यांनी त्याला दुजोरा देऊन तो कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य दिलं. आम्हाला असं वाटतं की एखादा आपल्या परिसरातला माणूस जेव्हा अभ्यास मंडळावर जातो तेव्हा अनेक असे साहित्यिक जे अनेक वर्षापासून साहित्याची सेवा करत आहेत त्यांच्या कविता अभ्यासक्रमामध्ये लागतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये जे कवी आहेत, साहित्यिक आहेत यांचा प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क व्हावा किंवा त्यांच्याशी ते संवाद करू शकावे यासाठी सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही ठरवलं होतं आणि त्यामध्येच तरुणाई फाउंडेशनचे अतिशय तळपदार तरुण असे संदीप देशमुख हे सुद्धा भेटले आणि त्यांचा उत्साह आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि मग त्या कार्यक्रमाला आणखी वेगळं स्वरूप त्यांनी हे केलं की आपण त्यांचा गौरव या मराठी भाषा गौरव दिनाच्या दिनी आपण करावं आणि म्हणून सर्व तरुणाई फाउंडेशन असेल, वराड शैक्षणिक संस्था लोणी असेल, भावगंध साहित्य संघ अकोला असेल, शुभम मराठी साहित्य अकोला असेल, मुक्ता पब्लिकेशन्स अकोला असेल, या सर्वांच्या
संयुक्त विद्यमानाने हा मराठी भाषा गौरव दिनाचा आणि या सारस्वताच्या सत्काराचा कार्यक्रम हा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. मी पुन्हा एकदा या सर्व साहित्यिकांचं मनापासून या महाविद्यालयामध्ये स्वागत करतो. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की अशा कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपण कोणाला बोलवावं असा एक प्रश्न आमच्या समोर होता. आणि म्हणून एक विचार केला. मी 2018 आणि 19 या 2 वर्षामध्ये बुलढाण्याच्या जिजामाता महाविद्यालयामध्ये बदलीमुळे तिथे गेलेलो होतो आणि त्या निमित्त डॉक्टर अशोक इंगळे सर आणि त्यांच्या माध्यमातून रवींद्र इंगळे सावरेकर सर यांचा परिचय झाला. आणि म्हणून असा व्यक्ती की मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आपण त्यांचं व्याख्यान आयोजित केलं पाहिजे की ज्यांनी संशोधनासाठी 10 वर्ष आपल्या नोकरीचे राहिले असताना त्यांनी VRS घेतला आणि संशोधनाचं काम केलं. ज्या व्यक्तीच्या घरात आम्ही गेलो तर कधी गेलो आणि कधी परत आलो हे आपल्याला कळत नाही, असं अभ्यासामध्ये स्वतःला गुंतून ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्र इंगळे सावरेकर झाला. मी या ठिकाणी असं वक्तव्य करेल की डॉक्टर आर साळुंखे, भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे या संशोधकानंतर जर कोणाचा नंबर लागत असेल तर तो रवींद्र दादा सावरेकर यांचा नंबर लागतो. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अशा एका साहित्याच्या पूजा करणाऱ्या माणसाला एक उद्घाटक म्हणून आपण त्यांना बोलावलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपण सर्वांच्या या कार्यक्रमामध्ये एक उद्घाटक म्हणून आपण बोलावलेला आहे. मी त्यांचं सुद्धा महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आमचे पाहुणे डॉक्टर गजानन नारे सर जे साहित्य महामंडळाचे सदस्य आहेत. प्रभात किड्स अशी नामांकित अशी संस्था जी अकोला मध्ये आहे. महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक ज्या संस्थेचा आलाय, महाराष्ट्र शासनाने त्यांना तो क्रमांक दिला आहे. असे आमचे मार्गदर्शक गजानन नारे सर, आम्ही केव्हाही आमच्या कार्यक्रमाला त्यांना बोलावलं तर आवर्जून ते आमच्या कार्यक्रमाला नकार देत नाही. अतिशय व्यस्त असणाऱ्या कार्यक्रमातून ते वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला येतात. खरंच त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. अशोक इंगळे सरांचं एक स्वतंत्र व्याख्यान आपण ठेवावं असं आम्हाला वाटत होतं. तसा योग निश्चितच पुढच्या कार्यक्रमात येईल. या निमित्ताने या अभ्यासक्रमामध्ये लावलेल्या पुस्तकाची भूमिका ही सुद्धा त्यांनी व्यक्त करावी यासाठी आपण इंगळे सरांना सुद्धा आपण या ठिकाणी बोलावलं. मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाला सत्कारासाठी जे काही लोक, जे सारस्वत, जे साहित्यिक, कवी आपण बोलावले आम्हाला कल्पना नव्हती. कारण की ज्येष्ठ लोक आकी सोनवणे सारखे, तुळशीराम बोबडे सरांसारखे लोक समोर बसलेले आहेत. धर्माधिकारी सरांसारखे लोक समोर बसलेले आहेत. आणि एक साधा फोन आम्ही केला आणि अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाला की आपल्या छोट्याखाली सत्काराचा कार्यक्रम किंवा सत्कार आमचा स्वीकारावा. आणि त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. खरंच या सर्व कवींचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांची कविता अभ्यासक्रमात लागली म्हणून. आणि या महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय रवींद्र इंगळे सावरेकर सर यांना मी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित होतो. सरांबद्दल, सरांच्या अभ्यासाबद्दल मला कवी गजानन वाघमारे सरांच्या काही ओळी आठवतात की बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, संविधान शिवाय कुठला भारत महान सांगू, डोक्यात भीम आमच्या हृदयामध्ये शिवाजी, याहून श्रेष्ठ कुठली मी खानदान सांगू. खऱ्या अर्थानं हा विचाराचा वसा घेऊन भाषेची जपवणूक करणारे
आजचे उद्घाटक माननीय रवींद्र इंगळे सावरकर सरांना विनंती करतो त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. मानवतेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलेलं आहे महामानवांना मी सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करतो. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे विचार मंचावरती उपस्थित सर्व आदरणीय आणि समोर बसलेले आपले सगळे जाणकार श्रोते बंधू आणि बांधव, आज भाषा दिन, भाषा गौरव दिन आहे आणि त्या निमित्तानं मी आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो. आजच्या या दिवशी बोलताना खरं म्हणजे मंचावरती एवढे सगळे आणि मंचाच्या समोरही आदरणीय अभ्यासू ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे लोक बसलेले आहेत. त्यांच्यासमोर माझे विचार मांडताना एक प्रकारचं दडपण हे माझ्यावरती निश्चितच आहे, पण तरीही सर्व आपलेच आहेत असं समजून मी काही मोकळेपणाला बोलणार आहे. पण हे बोलण्यापूर्वी मी समोर मला बरेच विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना आणि जे प्राध्यापक आहेत त्यांनाही अशी विनंती करू इच्छितो की विद्यार्थ्यांसाठी मी असं म्हणेन की आज मी तुम्हाला भाषेविषयी जे काही सांगणार आहे ते तुम्ही परीक्षेत लिहायचं नाही. कारण आपल्याकडची व्यवस्थाच मुळात अशी आहे की जे भ्रमित आहे ते जास्त प्रभावीपणे सांगितलं जाते आणि जे वास्तव आहे ते दडवून ठेवण्याची प्रवृत्ती आपल्याकडे जास्त आहे. आणि म्हणून भाषेविषयी मी जी काही मतं मांडणार आहे ते तुमच्या अभ्यासक्रमातली नाही, ती तुम्ही कुठे वाचलेली वाचली नाही आणि ती जर माझं म्हणणं ऐकून तुम्ही पेपरमध्ये त्याची उत्तरामध्ये ती समाविष्ट केली तर ही मंडळी तुम्हाला मार्क्स देणार नाही. कारण त्यांची मर्यादा आहे, तेही त्याच्या पलीकडे जाऊन जरी त्यांना ते विचार पडले ते सत्य आहेत असं कळलं तरीही ते मार्क्स देऊ शकत नाही. कारण आमची एक चौकट आहे, एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन आम्ही कोणताही विचार हा याचं कारण आहे की ही जी चौकट किंवा व्यवस्था उभी राहिलेली आहे ती आजची नाही, ती अनेक दिवसापासून अशी हळूहळू पक्की करत खेळ ठोकत ती एक तयार झालेली व्यवस्था आहे. आणि म्हणून मराठी भाषेचा विचार करत असताना किंवा आपल्याला असं म्हटलं जातं किंवा सांगितलं जातं की मराठी भाषेचा उदय मुळातच हा ज्ञानेश्वरी रचिना पाया तुका झाला असे कळस वगैरे इथून आम्ही त्याची सुरुवात करतो. आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये जे आम्ही तपासलं आहे पाहिलं तर आम्ही असं लक्षात येतं की आमच्या पुस्तकांची रचना ही तशीच आहे की संत पंत पंत आणि मग अर्वाची ही काव्याची किंवा एकूणच वाङ्मयाची रचना आम्हाला शिकवली जाते. ही शालेय स्तरावरती असेल किंवा विद्यापीठ स्तरावर असेल की पहिल्यांदा सुरुवात कुठे होती आमच्या पुस्तकाची तर संत वाङ्मयापासून आम्ही सुरुवात करतो. मग याचा अर्थ भाषा तिथे जन्माला आली असं आम्ही समजतो. मग संत झाल्यानंतर पंत वाङ्मय येतं, पंत झाल्यानंतर मग पंत याचा अर्थ तंतू वाद्यावरती गाऊन म्हटलं जाणारं वाङ्मय, जे पेशवाईमध्ये ज्याला लावणी किंवा अशा प्रकार आपण त्याला म्हणतो ते वाङ्मय. आणि मग त्याच्यापासून किंवा त्याच्यानंतर आम्ही अर्वाचीन काव्याकडे किंवा अर्वाचीन वाङ्मयाकडे इंग्रजांच्या वाङ्मयाकडे येतो. मला प्रश्न असा पडतो किंवा असे प्रश्न पडतात हे आहे की प्रश्न पडला की त्याची उत्तर शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. मला प्रश्न असा पडलाय की जर मराठी भाषा ही ज्ञानेश्वरापासूनच सुरू करायची असेल तर महाराष्ट्राचा जन्म कधी आहे हा पहिला एक विचार करतो. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की एखादी भाषा आपल्या जन्माच्या वेळीच ज्ञानेश्वरी सारखा लीळाचरित्रासारखा समर्थ ग्रंथ कसा निर्माण करू शकेल. आणि या ग्रंथांची निर्मिती व्हायला भाषेला जेव्हा 1000 वर्षाची परंपरा असते तेव्हा ही अशी ग्रंथ संपदा निर्माण होते. मग जर एवढी ही ग्रंथ संपदा की 750 नंतर पुढच्या काळामध्ये कोणाला 4 ओळी कशा लिहितात आल्या नाही ना. म्हणजे ज्ञानेश्वरीचं मला त्यांचं तत्वज्ञान आवडत नाही पण त्यांचं काव्य मात्र फार श्रेष्ठ दर्जाचं आहे, ते तुमच्यावरती परिणाम करते. म्हणजे एकदा असं झालं की माझ्या मुख्याध्यापकाशी झालं आणि मग त्यावेळेला मी ज्ञानेश्वरीच वाचत होतो वर्गात बसून काही असं आणि त्याची एक मोठी वाचण्यात आली की मैत्रीची वैरी बरे पण का बांधावी कट्याने रोगराय दूध सागरे करून बघा यावा. आणि मला असं वाटतं की किती सुंदर आहे ही गोष्ट की एखाद्या शत्रूशी तुम्ही जेव्हा मैत्री करता तेव्हा तो शत्रू बरोबर जाईल ना संपूर्ण करतो. मग मैत्रीची वैरीमध्ये मग का बांधायची कट्याने मग तुम्हाला कर्मणी बांधण्याची बांधण्याची गरज नाही ना.
तुमचा रोग जर दूध साखरेने जात असेल तर थोडं नेमकं कशासाठी पिता? आणि असं म्हणून तुमच्यावरती परिणाम होतो. आपण घेऊन त्या माणसांना क्षमा करायला लागतो, आपल्यामध्ये उदारता वाढते. ही सामर्थ्य ज्या ग्रंथांमध्ये निर्माण होते, लिळातील गद्य आणि पद्य दोन्हीही वागणं हे इतक्या श्रेष्ठ दर्जाची जेव्हा निर्माण झाली, ते भाषेच्या जन्मामुळे निर्माण होणं शक्य आहे का, असं मला प्रश्न पडतो. आणि मी लक्ष देत नाही, असं होत नाही. ज्या भाषेला त्याच्या पूर्वीची 1000 वर्षाची परंपरा आहे, त्याच वेळेला असे श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथ हे भाषेमध्ये निर्माण होतात. मग प्रश्न निर्माण होतो की असं का घडते, की आम्हाला भाषेचा इतिहास हा ज्ञानेश्वरापासूनच का सुरू करावा लागतो? मग त्याच्या आधीचा महाराष्ट्राचा काय आहे? माझ्या संशोधनानुसार महाराष्ट्र हा इसवी सन पूर्व 1500 मध्ये त्याची रचना व्हायला सुरुवात होती. पण त्याच्यानंतर ते 12-13व्या शतकापर्यंत याला भाषा नव्हती का? मग असेल तर त्या भाषेचं रूप कोणतं होतं? ती भाषा कशा स्वरूपाची होती? आणि म्हणून मग या भाषेच्या इतिहासाकडे हे आम्हाला सरकता आलं पाहिजे किंवा जाता येईल. आणि जेव्हा त्याच्या या खोलामध्ये शिरण्याचा मी प्रयत्न करायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की या 13व्या शतकामध्ये संत काळामध्ये भाषेची प्रभावी 2 रूपं आपल्याला दिसतात. आणि ती 2 रूपं कोणती आहेत? तर एक म्हणजे मी त्याला ज्ञानेश्वरीय भाषा असं म्हणतो आणि दुसरी नागदेवाचार्यांची भाषा असं म्हणतो. म्हणजे लीळाचरित्राची एक भाषा आहे, ज्ञानेश्वरीची दुसरी भाषा. असे 2 प्रवाह साधारणतः या काळामध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसतात. मग जेव्हा या 2 प्रवाहांचा विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात आलं की या 2 प्रवाहामध्ये फार मोठे भेद आहे, वेगवेगळे फरक आहे. म्हणजे ज्ञानेश्वर प्रणीत जी मराठी आहे तिची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. आणि नागदेवाचार्यांची एवढ्यासाठी म्हणतो की लीळाचरित्राचं पत्र हे नागदेवाचार्यांनी रमाई मंडळाने लिहून घेतली. आणि म्हणून चक्रधरांची भाषा म्हणण्यापेक्षा मी नागदेवाचार्यांची भाषा असं म्हणतो. आणि म्हणून त्या भाषेचा विचार जर आम्ही केला तर दोन्हीमध्ये फार मोठी तफावत मला जाणवायला लागली. दोन्ही समकालीन आहेत. 5-7 वर्षाचा मध्ये 12 वर्षाचा फरक दोन्हीच्यामध्ये ज्ञानेश्वर आणि चक्रधरांमध्ये पडतो. पण समकालीन भाषा असूनही दोन्हीमध्ये इतकी तफावत आहे. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येते की ज्ञानेश्वरीय भाषा जी आहे ही प्रामुख्याने राजाश्रयी राहिलेली आहे, तर नागदेवाचार्यांची भाषा जी आहे ती लोकाश्रयी राहिलेली आहे. अशा अनेक तत्व तफावत आपल्याला दिसतात की ज्ञानेश्वरीय भाषा ही ग्रंथ भाषा आहे, तर नागदेवाचार्यांची भाषा ही व्यवहार भाषा राहिलेली आहे. ज्ञानेश्वरांच्या भाषेचा विचार केला तर ती संस्कृत धार्जिणी आहे आणि नागदेवाचार्यांची भाषा ही बोली धार्जिणी आहे. ज्ञानेश्वरांची भाषा ही पद्यरूप आहे, तर नागदेवाचार्यांची भाषा ही गद्यरूप आहे. ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये तत्वज्ञान मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते, तर नागदेवाचार्यांच्या भाषेमध्ये आचार प्रधानता जास्त आहे. ही आचरणाला अधिक भर देते. आणि म्हणून जर आपण लिपीचा विचार केला या भाषेत तर ज्ञानेश्वरांच्या भाषेला एक देवनागरी लिपी आहे, पण नागदेवाचार्यांच्या भाषांच्या लिपी ह्या विविध लिपी आहे. लिपी वैविध्य आहेतच, विविध लिपीमध्ये ते लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून या एका काळामधल्या 2 भाषेचे 2 प्रतिनिधी मला सापडले. एका भाषेचं प्रतिनिधित्व ज्ञानेश्वरांनी केलं, तर दुसऱ्या भाषेचं प्रतिनिधित्व हे नागदेवाचार्यांनी केलं. म्हणून एक महानुभाव संप्रदायाची भाषा आहे आणि दुसरी ज्ञानेश्वरांची भाषा आहे, असं आपल्याला लक्षात येतं. आता या दोन्ही भाषेचा विचार करत असताना या दोघांच्या भूमिका जेव्हा मी तपासल्या, भाषाविषयक भूमिका, तेव्हा लक्षात आलं की दोन्हीच्या भाषाविषयक भूमिकांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे ज्ञानेश्वर असं म्हणतात त्यांच्या भाषेविषयी की माझा मराठाची बोलू कौतिके, तेही अमृताते पैदा जिंके, परी अमृता तेही पैजेशी जिंके, ऐशी अक्षरेची रसिके मेल गेल. आता इथे मराठी असा शब्द नाही वापरतो. ज्ञानेश्वरीमध्ये इतर ठिकाणी मराठी शब्द येतो, पण इथे मराठाची बोलू असं म्हणतात. मराठा हा शब्द मला प्रक्षिप्त वाटतो, कारण तो मूळचा मातहरटी असा शब्द आहे. मराठा असेलच असं नाही. मराठा हा नंतर म्हणजे संभाजीराजाच्या हत्यानंतर मराठा शब्द उदयाला येतो. त्याच्या आधी या शब्दात अस्तित्व नाही दिसत. आता म्हणून माझा मराठा याचा अर्थ या प्रांताची जी बोली आहे ही बोली आम्ही समजून घेतली पाहिजे. ज्ञानेश्वराची माझा मराठाची बोलू कौतुके, मी या महाराष्ट्राची किंवा या प्रदेशाची जी बोली आहे त्याचं मी कौतुक करतोच. माझा मराठाची बोलू कौतुके, तरी तेही अमृताते. आता हे तेही जे आहे ना हे जास्त महत्वाचं मला वाटतं या ओळीला, कारण जेव्हा हेही असते तेव्हा तेही असते. ज्ञानेश्वर जेव्हा तेही म्हणतात तेव्हा तेही विचार करण्याचा मुद्दा असा आहे
याचा अर्थ अमृता पैदा जे करेल दुसरी आणखी कोणत्याही एक भाषेला नाव विपरीत आहे. म्हणजे महाराष्ट्राची भाषा ही जर अमृतात पैदा जिंकणारी आहे तर दुसरी एक आणखी कोणती तरी अशी भाषा आहे की जी अमृतात पैदा जिंकणारी आहे आणि ती म्हणजे संस्कृतशिवाय दुसरी कोणती असणं शक्य नाही. म्हणून ज्ञानेश्वर असं म्हणतात की तेही अमृतात पैदा जिंके ऐसे अक्षरे रसिके. आता या दोन्ही भाषेतल्या रसिक अक्षरांचा मी मेळ करणार आहे आणि एक नवी भाषा घडवणार आहे. आता ही झाली ज्ञानेश्वरांची भूमिका भाषेविषयी. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मी संस्कृत व्याकरण आणि मराठी शब्द यांचा मेळ करून एक भाषा रचित करण्याची माझी इच्छा आहे. हे स्पष्टपणे ज्ञानेश्वरांच्या भूमिकेवर आम्हाला दिसते. पण नामदेवाचार्यांचा विचार केला तर नामदेवाचार्य म्हणतात तुमचा अस्मात तस्मात मी नेहमी का मी नाही झालं ते तुमच्या अस्मात तस्मात ते संस्कृतचे मला सांगतो. माझी या म्हातारी नागवते म्हणजे माझी जी मूळची मराठी आहे की नाही नागवेली तुमचं संस्कृतचं व्याकरण त्याच्यामुळे ते मला सांगू नका. म्हणजे आता दोन भाषेचे दोन प्रतिनिधी आणि दोन्ही प्रतिनिधींची भूमिका ही वेगळी. म्हणजे ज्ञानेश्वरांची भूमिका ही स्पष्टपणे तुम्हाला संस्कृत धार्जिनी दिसते तर नागदेवाचार्यांची भूमिका ही संस्कृत धार्जिनी आपल्याला आढळत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की माझी या म्हातारी म्हणजे याचा अर्थ आहे की जी नागदेवाचार्यांची मराठी आहे तिला प्राचीन इतिहास आहे आणि ज्ञानेश्वरांची जी आहे ती अर्वाचीन अशी ती आहे. आणि म्हणून आम्ही थोडा बारकाईने जरी विचार केला तर असं लक्षात येतं की जी मराठी आमची आहे ज्याला बोली मराठी म्हणतो आम्ही याचा संस्कृतशी काही संबंध येत नाही. संस्कृतशी काहीच त्याच्यात नाही. म्हणजे त्याचे सर्वनाम असू दे हे संस्कृतमधून कधी जन्माला येत नाही. तसं मी मग आम्ही आम्हा तू तुय हे संस्कृतमधून नाही येत. मराठीचे जे काही या ठिकाणी सर्वनाम आहेत ते विशेषणांचा विचार केला तर लहान जाड पातळ हे काही संस्कृतमधून येत नाही असे हे सापडतच नाही. म्हणजे क्रियापदांचा विचार केला तरी सांगणे चुकणे बोलणे अशी क्रियापद याचे धातूच संस्कृतमध्ये नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आहे अव्यय असतील म्हणजे काहीही विचारात जरी घेतला आपण तरी या भाषेचं भाववाचक नाम सर्वनाम विशेषण अवयववाचक शब्द क्रियापद अव्यय विभक्ती प्रत्यय काळ वैशिष्ट्य हे संस्कृतशी जुळतच नाही अशी मराठी. मग या मराठीचा संस्कृतशी कसा काय संबंध आलेला होता. याचा अर्थ असा आहे की मराठी ही भाषा वेगळी आहे आणि ज्ञानेश्वरांची जी भाषा आहे तिला मी महाराष्ट्री भाषा असं म्हणतो. कारण ती महाराष्ट्री संस्कृतीतून आलेली आहे आणि म्हणून आम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्री संस्कृती आणि मराठी संस्कृती या दोन भिन्न संस्कृती आहेत. पहिल्यांदा आम्ही या संस्कृतीचा थोडा विचार केला पाहिजे आढावा घेतला. महाराष्ट्री संस्कृती ही मुळात फार उशिरा आपल्याकडे आलेली आहे. आता साधी गोष्ट अशी आहे की समजा पंजाब म्हटलं हे पंजाबी भाषेत म्हटलं, गुजरात म्हटलं हे गुजराती. मग महाराष्ट्र असा शब्द वापरला की भाषेचा संबोध कोणता यायला पाहिजे महाराष्ट्रीय असायला पाहिजे. आम्ही मराठी का म्हणतो प्रश्न निर्माण होतो की त्याला महाराष्ट्री का नाही म्हणत आम्ही भाषा मराठी का म्हणतो. महाराष्ट्र असा जर आमचा प्रांत भाषेत संबोध असेल तर आमच्या भाषेला आम्ही महाराष्ट्री असं म्हटलं पाहिजे. याचा अर्थ आहे की महाराष्ट्र ही वेगळी भाषा आहे. महाराष्ट्र धर्म हा वेगळा धर्म आहे तो दासबोधामध्ये येतो रामदासांच्या याच्यामध्ये येतो. महाराष्ट्र धर्म हे सगळे संबोध आता तो तुला द्यायचं असेल तर फार मोठा विस्तार त्या सगळ्या याचा आहे. पण महाराष्ट्री संस्कृती ही वेगळी संस्कृती या ठिकाणी आहे तर मराठी संस्कृती वेगळी संस्कृती आहे असं मला स्पष्टपणे जाणवलं. आणि म्हणून महाराष्ट्रीचा अर्थ होतो महा म्हणजे श्रेष्ठ आणि राष्ट्र म्हणजे जनसमूह. संस्कृतमध्ये राष्ट्र या शब्दाचा जनसमूह असा अर्थ आहे. मग महाराष्ट्राचा अर्थ काय होतो की श्रेष्ठ जनसमुदायाचा प्रदेश श्रेष्ठ समुदाय जनसमुदाय असाच त्याचा अर्थ हा आम्हाला घ्यावा लागतो. आणि म्हणून महाराष्ट्र याचा अर्थ ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ समुदायाची भाषा. म्हणून अभिजात भाषा अभिजातचा अर्थ येतो अभिजात जो आधी श्रेष्ठ दर्जाची जात आहे म्हणून अभिजात दर्जावर आम्ही फार खुश होतो पण कोणत्या भाषेला मिळाला याचा विचार आम्ही करत नाही. त्यामुळे तो महाराष्ट्रीला मिळालेला आहे आणि महाराष्ट्री याची रचना ही आपल्याकडे साधारणतः 7व्या शतकानंतर महाराष्ट्री ही भाषा आपल्याकडे यायला लागते किंवा आली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्टपणे कसं म्हणतात की ऐसे युगेवरी कली
आणि महाराष्ट्रामधील मंडळी गोदावरीचे पुरी दक्षिणेली अशी ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. या ओवीचा अर्थ काय आम्ही आता विचारात घेतले ना. कली म्हणजे भांडण होणे, संघर्ष होणे. म्हणून एसे युगे वरील कली. उत्तर भारतामध्ये सम्राट हर्षवर्धन हा शेवटचा सम्राट झाला की ज्याच्या काळामध्ये अखंड भारत अस्तित्वात होता आणि तो बौद्ध धार्मिक नव्हता. त्याच्या काळामध्ये मोठी बौद्ध धार्मिक उत्तरेमध्ये बौद्ध क्रांती झालेली होती आणि अशा वेळेला ही वैदिक मंडळी त्याच्या हत्येचा कट केला म्हणून अनेकदा त्यांना देशांतर करावं लागलं किंवा ती खाली उतरली आणि तेव्हा 7व्या शतकामध्ये ती आपल्या महाराष्ट्रात आली. म्हणजे महाराष्ट्रात वैदिक व्यवस्था सगळ्यात शेवटी आलेली आहे आणि म्हणून त्याचं कारणही स्पष्ट आपल्याला दिसते की भारताच्या सगळ्या प्रांतांमध्ये महाराष्ट्र हा पूर्वभागी आहे. त्याच्या पूर्वभागी पण त्याच्यामुळे टिकून आहे की सगळ्यात शेवटी त्याला वर्ग जात वगैरे याचे अंश लागलेले आहेत किंवा ती व्यवस्था इकडे फार उशिरा आलेली आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर तेव्हा असं म्हणतात की येसू युगे वरी कली वरी ते उत्तर भारतामध्ये तोही निर्माण झालं, भांडण निर्माण झालं याच्यामध्ये. तेव्हा ही महाराष्ट्री मंडळी आणि महाराष्ट्री मंडळी ही जी मंडळी आहे महाराष्ट्री संस्कृती घेऊन हे कुठे आले? गोदावरीच्या पुढे दक्षिणेली. दक्षिणेमध्ये गोदावरीचे पुढे येऊन स्थिरावली पैठण आहे, वाई आहे किंवा नेवासी आहे या ठिकाणी ही मंडळी आलेली आहे आणि म्हणून आपल्यासाठी ही महाराष्ट्री संस्कृती जी आहे ती वेगळी आहे आणि तिची भाषा ही वेगळी आहे आणि ती भाषा म्हणजे महाराष्ट्री भाषा आणि चक्रधरांची भाषा जी आपल्याला दिसते ती ही प्राचीन परंपरेतून म्हणजे सिंधू काळापासून तर आतापर्यंत आलेली अशी ती भाषेचा तो एक वेगळा प्रवाह आहे जो चक्रधरांच्या किंवा नागदेवाचार्यांच्या भाषेमध्ये आम्हाला दिसतो आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे हे 2 प्रकारे बोलली जाते. एक कात्यायन नावाचा एक विचारवंत आहे, हे व्याकरणकार आहे, तो सगळ्यांना माहिती की तो असं म्हणतो की ब्राह्मण उभे वाचे मदती दैवित्य माणूशी. तो म्हणजे की हा जो वर्ग आहे ज्याला वरिष्ठ वर्ग म्हणतो आपण ब्राह्मण वर्ग जो आहे हा 2 भाषेमध्ये बोलत असतो. काय एक दैवी आहे आणि दुसरी मानुषी आहे. मग दैवी जी आहे ती सरळ सरळ संस्कृत भाषा आहे आणि मानुषी जी आहे ती व्यवहार भाषा आहे. पण ती व्यवहार भाषा सामान्यांची बोली नाही, ती तिसरीच आहे. ती आहे संस्कृत प्रधान मराठी शब्दांमधून जे मिळवलेलं अमृत पैदाने जी मिळवलेली भाषा आहे ती भाषा म्हणजे दुसरी भाषा आहे आणि म्हणून भाषेचा विचार केला तर आपल्याकडे असे काही सिद्धांत हे फारच प्रभावीपणे मांडले जातात की जसं संस्कृत मधून सगळ्या भाषा जन्माला आल्या असा एक सिद्धांत आपल्याकडे मांडला जातो. पण असं ते नाही. संस्कृत या शब्दाचा अर्थच मुळात असा आहे की संस्कार केलेली भाषा. एक फार वेळा आपला घेणार नाही, एक शेवटचे 2 मुद्दे मानून मी थांबेल की संस्कृत म्हणजे संस्कार केलेली भाषा असा त्याचा अर्थ आहे. मग आता आपल्याला विचार करावा लागेल की हे संस्कार कोणी कोणत्या भाषेवरती केले आणि ते कसा प्रवाह तो संस्कारातून उदयाला आलेला आहे हा विचार करत असताना मी मागे जाऊन जेव्हा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की वेदांची जी भाषा आहे ही मुळात अक्कादियन नावाची भाषा आहे. ही पर्शियन भाषेची फार जवळीक साधली आहे. पर्शियन भाषा आणि वेदांची भाषा ही समसमान आहे. अवेस्ता आणि वेद यांच्यामध्ये हे फार साम्य आहे. म्हणजे विचारांचे आहे, धर्म पद्धतीचे आहे आणि भाषेचं पण आहे आणि म्हणून पहिली भाषा आम्ही गृहीत धरली पाहिजे वैदिक व्यवस्थेची की म्हणजे अक्कादियन की त्या ऋषी भाषा असं म्हणतो की त्या ऋषींनी वेदांमध्ये जी भाषा वापरलेली आहे ती. मग या भाषेवरती संस्कार केले ते यास्काने पहिल्यांदा केले आणि निरुक्ती नावाची भाषा आली ज्याला निघंटू असा तो ग्रंथ त्याचा पुरावा आहे आणि म्हणून वेदांच्या भाषेवरती यास्काने संस्कार केले आणि त्याच्यामधून एक निरुक्ती नावाची भाषा आली. या निरुक्तीवरती पाणिनीने संस्कार केले आणि अष्टाध्यायी सूत्र नावाचा ग्रंथ जो आहे त्या सूत्रातून ही भाषा प्रकट झाली. त्याला पाणिनीय भाषा आपण असं म्हणू. पाणिनीय भाषा याच्यावरती व्यासांनी संस्कार केलेली आर्ष नावाची भाषा उदयाला आली. महाकाव्य आणि पुराण वगैरे हे त्या भाषेमध्ये आपल्याला दिसतात आणि त्याच्यानंतर पतंजलींनी या भाषेवर व्यासांच्या भाषेवरती संस्कार केले आणि त्यानंतर संस्कृत नावाची भाषा ही उदयाला आली जी आजच्या टीका ग्रंथांमध्ये आणि सगळीकडे आम्हाला दिसते. हा भाषेचा एक स्वतंत्र प्रवाह आहे. मग आमच्या बोलीचा प्रवाह काय आहे? लोकसाहित्याचा प्रवाह काय आहे? त्याच्या साहित्याचा काय? संस्कृतशी याचा संबंध नाही. संस्कृत एक स्वतंत्र प्रवाह भाषेचा आहे. दुसरा प्रवाह सुरू होतो तो सिंधू काळामध्ये कोणती भाषा बोलली जात होती. मी मला सिंधू कालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास म्हणून पहिला एक ग्रंथ प्रकाशित आहे. त्याच्यावरती संशोधन करत असताना हे लक्षात आलं की सिंधू काळाची जी मुद्रा आहे त्याचं वाचन मी बरंच केलेलं आहे. 100 मुद्रांचं वाचन केलं तेव्हा त्याच्यावरच्या भाषेचा विचार करत असताना लक्षात आलं
की ते मराठीशी फार साधर्म्य साधते आणि ती भाषा जी होती किंवा ती संस्कृती होती त्याला मारहरट्टी संस्कृती असं म्हणतात. म्हणजे मारहरट्टी असा शब्द त्याच्यावरती येतो. मग मारहरट्टी काय, मार हा वंश आहे त्या काळातला, हर हे मूळ आहे जे आजही आपल्याला दिसते, जाणवतो. आणि ठगण, जसं महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्री नावाची संस्कृती वेगळी आहे, तशी महाराष्ट्राची मूळ संस्कृती ही ठगणक आहे. आता ही ठगणक शब्द मला कुठे सापडला तर नाणेघाटातील शिलालेखामध्ये मारहरट्ट गणक ही लोक अशी एक ओळ आहे. पण त्याच्यामध्ये मारवंशीय हर नावाचं कुळ, मार हर ठगणक, ठ म्हणजे 12. अंकांमध्ये जर विचार केला तर त्याला म्हणतात 12. गणक म्हणजे 12 गणना करणारे. अही म्हणजे नागवंशी आणि खूप मोठी भूमी, अशा लोकांची भूमी म्हणजे महाराष्ट्र आहे. हे नाणेघाटातल्या शिलालेखामध्ये ही भूमी आहे. आता ठगणक म्हणजे काय, तर आमची संस्कृती जी मूळची होती ती महाराष्ट्री नाही, मराठी संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती. ही ठगणक होती म्हणजे ती 12 गणना करणारी होती. आणि मग जेव्हा शोध घ्यायला लागलो तेव्हा लक्षात आलं की आमच्या सगळ्याच गोष्टी 12 घडणाऱ्या आहेत. म्हणजे आम्ही अंगात घालून ती 12 बंदी, वीर बुद्धीचं 12, पोरगा झाला तर 12, हातात बांगड्या भरायच्या असतील तर 12, गाड्या ओढायच्या असतील तर 12, मोजमाप करायचं असेल तर 12च्याच पटीमध्ये, दिवस मोजायचे असेल, रात्र मोजायचे असेल तर 12 मध्ये, नक्षत्र म्हटलं तर 24, 12 मध्ये सापडते. आम्ही सगळ्या गोष्टी ह्या 12 मध्येच करायला लागलो. म्हणजे शिव्या द्यायच्या असेल तर 12 12 असंच म्हणून. मग पाटील म्हटलं तर 12 गावतात म्हटलं जाईल, घर बांधायचं असेल तर 12 कंपनीत बांधलं जाईल. म्हणजे 12 हे सगळीकडे आमच्या कल्चरमध्ये. आणि म्हणून मराठी संस्कृती जी आहे म्हणून आमची 12 खडी आहे. जी बोली आहे, जी भाषा आहे ती 12 खडी आहे. आणि म्हणून मग आमच्या भाषेचा विचार करायचा असेल तर आम्हाला जगाभरांच्या भाषेकडे आम्हाला जावं लागेल. आणि म्हणून या भाषेचा, जसा मी आता एक प्रवाह सांगितला की वैदिक भाषेचा एक प्रवाह आहे, तसा मराठीचा एक प्रवाह आहे. मराठीकडे येणारा सिंधू काळामध्ये जी बोलली जात होती ती मारहरट्टी नावाची भाषा आहे. मारहरट्टीवरती विश्वामित्र नावाचा मधल्या काळामध्ये एक बाप माणूस होतो गेला की ज्याने पहिल्यांदा ही सगळ्या वैदिक व्यवस्थेचा शोध दिला. आणि त्यांनी एक स्वतंत्र धार्मिक व्यवस्था, त्याला प्रतिसृष्टी म्हटलं, विश्वामित्राची प्रतिसृष्टी. आपल्याकडे काय आहे की एखादा माणूस फार मोठा झाला की त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा विनाश केला जातो. म्हणजे पहिल्यांदा त्याचं चारित्र्य हनन करा. मग विश्वामित्र आज आम्हाला फक्त नीतिमुक्त शिकलं आहे, त्याचं तत्वज्ञान, त्यांनी काय विचार केला, त्यांनी प्रतिसृष्टी काय काय माहिती. पण तो इतका मोठा पाप माणूस होऊन गेलेला आहे की त्यांनी स्वतंत्र धार्मिक व्यवस्था, ब्रह्म नावाचे सतत म्हणजे वैश्विक ऊर्जेवरती, हिरण्यगर्भ सुप्त हे त्याचं सुप्त आहे. हिरण्यगर्भ याच्या गर्भामध्ये हिरण्य म्हणजे ज्योती किंवा प्रकाश अणूची मांडणी तो करतो. इतक्या ताकदीनं त्या माणसाने त्यावेळेला मधल्या काळामध्ये ही सगळी मांडणी केलेली आहे, प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे. त्याची जी भाषा होती त्याला मागणी असा शब्द प्रचलित होता. आणि म्हणून मारहरट्टी मधून आली ती मागधी आली, मागधी मधून आली ती मागधी आली. जी बुद्धाच्या उपदेशाची भाषा होती त्याला मागधी असं म्हणतात. त्या मागधी मधून आली ती मागधी भाषा जेव्हा क्रांती व्हायला लागली, ग्रंथांमध्ये रचना झाली तिची, तेव्हा ती पाली झाली. म्हणजे पाली ही भाषा केली की अजून एखादा संभ्रम असतो, पण जी पालन करते ती पाली. म्हणून पाली ही बुद्ध वचनांचं पालन त्या भाषेनं केलं म्हणून ती पाली झाली. आणि या पालीमधून ज्या आल्या त्या बोली आल्या. मग यांनी काय केलं, मधल्या काळामध्ये 7व्या 8व्या शतकामध्ये प्रामुख्याने या ज्या बोली होत्या या बोलीचं विकृतीकरण केलं आणि त्याला संस्कृत समांतर असा प्राकृत नावाचा शब्द दिला. म्हणून प्राकृत नावाची कोणती भाषा नाही. मी अनेकांना म्हणतो की संस्कृतमध्ये 5 वाक्य बोला, कोणीही बोलतं. पालीमध्ये 5 वाक्य बोला, कोणालाही बोलता येईल. प्राकृतमध्ये 5 वाक्य बोला. म्हणजे ती इतकी विचित्र भाषा आहे की ती आम्हाला उच्चारता येत नाही, बोलताच येत नाही आणि त्याच्यामध्ये काही विचारच मांडता येईल. याचा अर्थ असा आहे की जी मराठीचा परंपरागत प्रवाह होता त्याला जे विकृतीकरण केलं गेलं त्याला संस्कृत समांतर असा शब्द प्राकृत नावाने दिला गेला. आणि आज गाथा सप्तशतीसारखा ग्रंथ या प्राकृतात आहे आणि बौद्ध रचना या प्राकृतात आहे असं म्हटलं जातं. पण खरं त्याचे काय अर्थ आहे हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. मी शेवटचं एक उदाहरण फक्त गाथा सप्तशतीतलं घेतो आणि थांबतो. गाथा सप्तशतीमध्ये
जे अनेक रचना आहेत गाथा सप्तशती विस्तार करत आहेत जे डोळेकरांनी केलेले त्यांनी काय केलं की प्राकृत नावाची एक ओवी घेतली ती मराठीचं विकृतीकरण आहे असं वेगळं ती ओवी घेतली त्याचा समश्लोके संस्कृत भाषांतर केलं डोळेकरांच्या त्या ह्याच्यावर आणि नंतर त्याचे अर्थ दिले आणि ते अर्थ मात्र अत्यंत प्रणय प्रधान असे सगळे अर्थ दिलेले आहेत मुळात त्या ओळीमध्ये ते नाही म्हणून मी उलटा प्रवास असा केला की संस्कृत भाषा बाजूला करायची जी प्राकृत आहे त्याच्यातून मराठी आपल्याला त्यावेळेची मराठी कशी असेल ती भाषा वेगळी करायची त्याचे पाली संस्कृत आणि मराठी बोलीमध्ये शब्दाचे अर्थ शोधायचे आणि त्याच्यावरून मग अर्थ निश्चित करायचा एक उदाहरण फक्त शेवटचं मी या ठिकाणी ठेवतो म्हणजे एक गाथा सप्तशतीमध्ये 193 क्रमांकाची ओवी आहे ही ओवी आता मी तुम्हाला पहिल्यांदा प्राकृत म्हणून दाखवतो की ते कशी आहे त्याच्यामध्ये अविहन्न पैयखनिजेन तखन मानी तेन तिथेन सिविन अपियेन व पनियेन तन्व अभियन्न न पिट्टा काय कळत आहे आता कितीही लोक आपण हे काय आहे हे नाही कळत आता ही प्राकृत आहे असं म्हणतात मग याचा त्यांनी जो काही अर्थ केला तो संस्कृत मध्ये असा केला कधी अतिवृष्टा प्रेक्षणीय समसुख दुःख वितीर्ण सद्भाव अन्योन्य हृदय रत्न पुण्य जन लभते हा या मी आता जी ओळी लागते प्राकृतमध्ये त्याचा हा संस्कृत समश्लोके भाषांतर केला गेलेला आहे आणि याचा अर्थ दिला गेलेला आहे की मी त्याच्याकडे क्षणभर सतृष्ण नजरेनं डोकून पाहिले स्वप्नात पाणी प्यायल्याने तहान मिटत नाही तसे झाले व मी अतृप्तच राहिले आता हा या संस्कृत श्लोकाचा अर्थ मी उलटा प्रवास असा केला की ती प्राकृत ओवी आहे तिचं त्या काळातल्या मराठीमध्ये अन्वय करण्याचा प्रयत्न केला जी विकृती आहे त्या भाषेला त्या शब्दाला दिलेली ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग मला असं लक्षात आलं की त्यावेळची मराठी भाषा जी होती ती आता अविहन्न पैयखनिजेन असा एक शब्द आहे प्राकृतमध्ये तर मी त्याचा विश्लेषण केलं अन्वय केला की अविहनन पै अखनी शब्द तेच आहे म्हणून शब्द कोणते येतात अविहनन पै अखनी यज्जेन तखन मा मितेन तिठेन सिवीन पियेन पाणीयेन तव हव्येन तिट्टा आता हे शब्द मला सापडले हे त्यावेळेच्या मराठीतले शब्द आहेत महाराष्ट्रातले शब्द आहेत महाराष्ट्रीचे शब्द आहेत पण या शब्दांचा अर्थ जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाली बोली मराठी आणि संस्कृत याच्यामधून या शब्दांचे अर्थ शोधले तेव्हा अवि म्हणजे पेंढा सगळं समजता येईल अविहनन म्हणजे कापणे वळीते माहिती मराठी शब्द आहेत सगळे मराठीशी संबंधित येतात ते अविहनन पै म्हणजे पाहणे अविहनन पै अखनी म्हणजे डोळ्यांनी अविहनन पै अखनी यज्ञेन म्हणजे यज्ञान यजन करणे यज्ञ करणे अविहनन पै अखनी यज्ञेन तखन म्हणजे त्या क्षणीच मा म्हणजे माझे मितेन म्हणजे मितेन म्हणजे मिटून येतो दिठेन म्हणजे डोळे शिवी म्हणजे स्पर्श करणे शिवी न म्हणजे नाही पियेनव म्हणजे पिण्याच्या पाणीयन म्हणजे पाण्याला किंवा तन म्हणजे देहाला फिट्टा म्हणजे घष्ट मग त्याचा अर्थ काय होतो तर सरळ अर्थ असा होतो की जेव्हा मी यज्ञात मेंढ्यांचा बळी जाताना आपल्या डोळ्यांनी पाहतो त्या क्षणी मी माझे डोळे मिटून घेतो अशा हवी देणाऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यालाही अथवा त्यांच्या भ्रष्ट देहालाही मी स्पर्श करत नाही आता हा मूळ श्लोकाचा अर्थ आहे पण प्राकृत जे विकृतीकरण केलं गेलेलं आहे त्या विकृतीकरणामधून त्यांना हवे तसे प्रणय प्रधान अर्थ ही संपूर्ण गाथा सप्तशती 1606 म्हणजे 1006 अशा सगळ्या गाथा मी नव्याने केलेल्या आहेत ते आता ग्रंथ प्रकाशनाच्या मागणी प्रकाशित होईल आणि म्हणून आपण हे लक्षात घेतले की भाषेकडे जाताना भाषेचा विचार करत असताना भाषेचा इतिहास जाणून घेणे आणि जे काही भ्रमित इतिहास आपल्यावरती रुजवला गेलेला आहे तो बाजूला करून भाषेचं वास्तव जाणून घेणे हे आजच्या दिवशी आपण जर तसं मत घेतलं प्रण घेतला तर मला असं वाटते की भाषेकडे पाहण्याचे आमचे वेगवेगळे दृष्टिकोन नक्कीच निर्माण होतील ते अधिक वास्तववादी असतील अधिक सत्यवादी असतील आणि ते तुम्ही पुढच्या पिढीला तुम्ही पोहोचवाल अशी अपेक्षा करतो भले तुम्ही उत्तरपत्रिकेत लिहू नका तुम्ही उत्तरपत्रिकेत तुम्हाला जे शिकवलं गेलेलं आहे तेच लिहा
कारण तुम्हाला पुढे डिग्री मिळवायची आहे. मी सांगितलं हे लिहाल तर डिग्री मिळणार नाही, तिथे वर्तुळ मिळेल. आणि त्याच्यामुळे मला या ठिकाणी बोलवलं आणि माझे विचार मांडण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपले माननीय डॉक्टर गजानन नारे सर, संचालक प्रभात किड्स, यांना सुद्धा विनंती करतो की यांनी आपले विचार व्यक्त करावे. सरांसाठी मला अर्जुन सूर्यवंशी यांचा एक शेर आहे सर, आणि सरांसाठी विशेष म्हणावं वाटतं की करायची तर करा वर्गणी शाळेसाठी, करायची तर करा वर्गणी शाळेसाठी, या देशाचे भविष्य त्या मंदिरात नाही. आणि आता आपल्या अकोला जिल्ह्याचं वैभव सर आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळी उदाहरणे घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भाऊसाहेब बांके पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आणि ज्यांचं आताच आपण उद्बोधन ऐकलं असे उद्घाटक रवींद्र इगळे चावडेकर सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष BCA सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व आयोजक संस्थांचे पदाधिकारी, ज्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे, असे सगळे साहित्य क्षेत्राची सेवा आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी. खरं म्हणजे सर्वप्रथम मी आपल्याला या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि ह्या दिवशी आपण सगळ्या साहित्यिकांचा सत्कार या ठिकाणी घेतो आहोत, याबद्दल आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण हा सत्कार सोहळा मला असं वाटतं की या सगळ्यांच्या प्रती धन्यवाद म्हणायचा, त्यांना धन्यवाद म्हणायचा सोहळा आहे. कारण ही लोक साहित्याची सातत्याने सेवा करतात आहेत, ते साहित्य जिवंत ठेवायचं काम करतात आहेत, त्या साहित्याला सातत्याने पुढे नेण्याचं काम करतात आहेत. म्हणून त्यांना आपण कुठेतरी धन्यवाद दिले पाहिजे. त्यांना या साहित्य सेवेबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवली पाहिजे. कसं खरं पाहिलं तर ही सगळी मंडळी म्हणजे अक्की सोनवणे काका असतील, आमचे तुळशीरामजी काका असतील, या लोकांना या सत्काराचं काही कौतुक नाहीये. कारण यांनी कितीतरी त्याच्यापेक्षा मोठे सत्कार घेतलेले आहेत आणि सातत्याने म्हणजे सत्कार केला काय किंवा नाही केला काय, ही लोक सातत्याने ही सेवा करतच असतात, करतच राहणारही आहेत. पण हे सत्कार आपल्यासाठी आवश्यक एवढ्यासाठी असतात की ही सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या वयातही जर साहित्याची सेवा करतात आहेत तर त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊन पुढे गेलो पाहिजे. आणि निश्चितपणे खरं म्हणजे हे साहित्य निर्माण करणं, जे BCA असतील, आम्ही असतील, सगळे आम्ही साहित्य क्षेत्राशी तसे काही खूप जास्त संबंधित नाहीये. कारण आम्ही काही कविता लिहू शकत नाही. म्हणजे मी तर माझ्या BCA मला माहित नाही, पण मी जर दिवसभर जरी पान घेऊन वही घेऊन बसलो तरी एकही ओळ मला येत नाही. कारण ती प्रतिभा लागते, ती तो अनुभव लागतो, ती प्रतिभा लागते, तो परिश्रम, तो दृष्टी, त्या सगळ्या गोष्टी या साहित्यिकांना लागतात. तेव्हा पुढे साहित्य कृतीची निर्मिती होते आणि मग विद्यापीठ त्याची दखल घेते आणि त्या दखलेची दखल शिवाजी कॉलेज या ठिकाणी घेते आणि हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो. म्हणजे हा जी साहित्य निर्मिती काही सोपी नाहीये. म्हणजे सुरुवातीला जसं सांगितलं की खूप जास्त मेहनत त्यात अभ्यास करावा लागतो. आपण बघितलं की सरांनी इतकी सुंदर मांडणी त्या ठिकाणी केली, तर ते मांडणी आपण 5 मिनिटांमध्ये ऐकली, पण त्याच्या पाठीमागे त्यांची किती परिश्रम असतील, काय त्यांना करावं लागलं असेल, किती विचार करावा लागला असेल, आणि ती संशोधनाची वृत्ती त्याच्या पाठीमागे असल्यामुळे कदाचित हा म्हणजे कुठे आपण त्याचा पहिला अर्थ पाहिला आणि कुठे दुसरा अर्थ आला. म्हणजे हे संशोधनाने शक्य होते आणि त्यासाठी ती जिद्द ते वाहून घेणं लागतं. आणि मला असं वाटतं की सगळ्या साहित्यिकांनी ते स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि म्हणून विद्यापीठाला तुमची दखल घ्यावीशी वाटली. म्हणजे स्पायसरला एकदा विचारलं गेलं की तू जो पियानो वाजवतो ते किती कठीण आहे. म्हणजे कलावंत असतील किंवा साहित्यिक असतील, यांची कला किंवा ती जी साहित्य निर्मितीची प्रक्रिया ती किती अवघड असते. तर त्याला स्पायसरला विचारलं गेलं की पियानो वाजवणं, त्या राजाने विचारलं की किती अवघड आहे. म्हणजे तुला राज्य चालवायला जेवढं अवघड जातं तेवढं मला पियानो वाजवताना अवघड जातं. व्यंकटेश माडगूळकरांना विचारलं गेलं की साहित्य निर्मितीची प्रक्रिया ही किती कठीण आहे. तर तो म्हणतो म्हणजे त्या ठिकाणी व्यंकटेश माडगूळकर म्हणाले की अंधमाला कोलू फेलण्या इतकं ते अवघड आहे साहित्य निर्मिती करणं म्हणजे. आणि जेव्हा शिवाजी सावंत पुढच्या कॉलेजमध्ये
भाषा आले तेव्हा मी त्यांना विचारलं की ही जी कविता तयार होते आमच्या साहित्य क्षेत्रातली सगळी मंडळी त्या ठिकाणी आपल्याला अपोगंती बसली, त्यांना विचारलं की हा जो आवेग असतो साहित्य निर्मितीचा, ज्याला प्रतिभा आपण म्हणतो, नवोन्मेष, शालेय शक्ती वगैरे असं त्यात म्हटलं गेलंय, जे साहित्यिक लोक अधिक ते चांगल्या प्रकारे सांगतील, तर त्यांना विचारलं गेलं की हा प्रतिभेचा आवेग कसा असतो, तर ते असं म्हटले की एखाद्या म्हणजे रस्त्यावर बसलेली एखादी स्त्री ज्या तिचं बाळ त्या ठिकाणी रांगत असते आणि ती स्वयंपाक करत असते आणि ती स्वयंपाक त्या रस्त्यावरती स्वयंपाक करत असताना तिचं बाळ तिला दिसतं की ते रांगत रस्त्यावर जाते आणि तिकडून गाडी येते, तर त्या वेगाने ती जाऊन ते बाळ ताब्यात घेईल, तो वेग म्हणजे प्रतिभेचा आवेग असतो आणि त्या आवेगाला आवडण्याचं काम साहित्यिकाला करावं लागतं, तो आवेग मग त्यांच्या साहित्यामध्ये निर्माण होतो. शिवाजीराव भोसलेंना विचारलं गेलं की साहित्य निर्मिती कशी होते, तर त्यांनी सांगितलं की गाईच्या आचळामध्ये दूध असतंच, पण ज्या सहजतेने ते दूध निघतं तेवढ्या सहजतेने जर साहित्याची निर्मिती होत असेल तर ते खरं साहित्य आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे तसा पोकळ शब्दांना काहीच अर्थ नसतो, त्याच्या पाठीमागे संचित असावं लागतं, अनुभव असावे लागतात, त्याच्या पाठीमागे विठ्ठलराव सरांनी मला आठवतंय की याच ठिकाणी बोलताना त्यांनी की अनुभव तुम्हाला असल्याशिवाय तुमचं ते उतरू शकत नाही साहित्यामध्ये, तुम्ही ते अनुभवल्याशिवाय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या ज्यांचे सत्कार या ठिकाणी होतात आहेत, त्या कवींचे सत्कार होतात. मला असं वाटतं की कवीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जे देखील रवी ते देखील कवी, आणि संतांनी पण संतांचा उल्लेख या ठिकाणी झाला, संतांना पण मला असं वाटतं की त्यांनी कवितेचीच निवड केली, कारण त्यांनी कदाचित कादंबरी लिहिता आली असते, मोठे ग्रंथ लिहिता आले असते संतांना, पण आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी कवितेचीच त्या ठिकाणी निवड केली, कारण कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय मांडायचं काम हे कवितेच्या माध्यमातून होतं, म्हणून त्यांनी कवितेची निवड त्या ठिकाणी केली. आणि म्हणून या सगळ्या कवींचा सत्कार आज या ठिकाणी होतोय आणि मला असं वाटतं की तो खरा आनंदाचा क्षण आहे आजच्या या भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने. मला भाषा गौरव दिनाच्या बाबतीत जेव्हा बोलायचं आहे तर त्या बाबतीत मला आवर्जून सांगावं वाटतं की त्या भाषेचं महत्व सरांनी आता सगळं विस्तृत त्याचं सांगितलं की भाषा कुठे होती, कशी झाली, कशी आली, कुठपर्यंत पोहोचली, हा सगळा इतिहास आहे. पण मला असं वाटतं की मी थोडा कॉमर्सचा विद्यार्थी आहे आणि मला असं वाटतं की ही भाषा टिकायसाठी ती जनमानसामध्ये पोहोचली पाहिजे, जसं त्यांनी सांगितलं की ती भाषा जनसामान्यांची भाषा आहे का. आणि मग काल आमच्याकडे एक हे होतं म्हणजे 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल होते आणि पालक माझ्याकडे आला की सर पोरं हल्लीचे वाचतच नाही, वाचण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे त्याला कादंबरी आणून दिली, ययाती आणून दिली, त्याला अशी फडक्यांच्या कादंबरी आणून दिल्या, पण तो वाचतच नाही, काय करावं. मला त्याला किंवा कदाचित मुलांना असं वाचणाऱ्यांकडे पाहून वाटत नसेल की खरंच वाचलेली ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात म्हणून. कारण नवीन पिढी आहे, ही नवीन पिढी कुठल्याही गोष्टी काऊन सुलापून घेतल्याशिवाय ऍक्सेप्ट करत नाही किंवा यांची भाषा वेगळी आहे, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये जर वाचायला दिलं तर मला असं वाटतं की ते चांगल्या प्रकारे वाचतील. म्हणजे भालचंद्र नेमाडेंनी जे भाषेच्या बाबतीत जे निकष सांगितलेले आहेत की कुठली भाषा टिकून राहते, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, पहिला निकष त्यांनी सांगितला की त्या भाषेची लोकसंख्या किती असते. तुमच्या भाषेची लोकसंख्या जेवढी जास्त असेल तेवढी ती भाषा कायम टिकते. आणि मराठी भाषेचा विचार केला तर मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत आपण समृद्ध, भरपूर लोकसंख्या आपली मराठी भाषा बोलणारी आहे. दुसरी त्यांनी सांगितली की भूभाग किती आहे तुमच्या ताब्यामध्ये. आपण युनोचं उदाहरण घेतलं तर युनोमध्ये रशिया असेल, अरब कंट्रीज असतील किंवा इंग्रजी भाषा ज्यांची आहेत ते देश असतील, त्यांचं प्राबल्य आपल्याला का बरं दिसते तर त्यांच्याकडे भूभाग खूप जास्त आहे. तिसरा महत्वाचा की त्या भाषिक क्षेत्रामध्ये औद्योगिकरण किती झालेलं आहे, उद्योगधंदे किती आहेत त्या भाषेच्या क्षेत्रामध्ये, ही भाषा जास्त टिकून राहते. म्हणजे मला आवर्जून आज कॉलेजमध्ये बोलताना ते सांगावंसं वाटतं की उद्योगाची भाषा आपली मराठी भाषा झाली पाहिजे, कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये संशोधनाची भाषा ती झाली पाहिजे. आज आपण कंपल्सरी केलेलं आहे सगळीकडे की ह्या सगळ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये संशोधन झाली पाहिजेत आणि मराठी भाषेमध्ये पण तसं येते आहे आता. त्याच्यानंतर या भाषेचं सांस्कृतिक संचित किती आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं की ज्ञान निर्मिती किती झाली, त्याच्यामध्ये अनुवाद किती झाले, किती लोकांपर्यंत तुमची ती भाषा सहजतेने पोहोचण्यासाठी तुमचे जे प्रयत्न झाले ते प्रयत्न लोकांपर्यंत आलेत का. या सगळ्या गोष्टी त्या भाषेच्यासाठी महत्वाचं आहे की त्या भाषेतली साक्षरता किती लोकांची आहे.
तुमची जर साक्षरता नसेल तर ती भाषा टिकणार नाही पुढे. त्याच्यानंतर राजकीय वर्चस्व आहे की नाही त्या भाषेचं, म्हणजे तुमच्या भाषेचे प्रतिनिधी करणारे लोक राजकारणात किंवा राजसत्तेवर आहेत की नाही. म्हणजे दक्षिणेतल्या भाषांचा जर आपण अभ्यास केला तर मला असं वाटतं की आपल्याला प्रकर्षाने लक्षात येईल की तिकडच्या भाषा का बरं वरचढ किंवा ते अजिबात ऐकत नाही कोणाचं, कारण ते राज्यकर्ते ते आहेत. तर हे राजकीय वर्चस्व तुमचं आहे की नाही, आर्थिक समृद्धी तुमच्या भाषेमध्ये जे लोक काम करतात किंवा जी भाषा जी बोलतात त्यांची आर्थिक समृद्धी आहे की नाही आणि बौद्धिक वकूक आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींवर त्या भाषेचं एकंदरीत सगळं जे असतं, जे अस्तित्व असतं ते टिकून राहतं किंवा ती भाषा पुढे जाईल की मागे येईल हे सगळं ठरवून राहतं. आणि मला असं वाटतं की त्यासाठी सातत्याने प्रयत्न शाळेच्या स्तरावर असतील, महाविद्यालयीन स्तरावर असतील, त्या मुलांपर्यंत ते पोहोचण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी कवी संमेलनही आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की कवितेचं महत्व किती आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत म्हणून आवर्जून एक छोटीशी गोष्ट सांगतो की एखाद्या कवितेने काय होऊ शकतं. म्हणजे स्वामी विवेकानंद, नरेंद्रचा स्वामी विवेकानंद एका कवितेमुळे झाला हे कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल की स्वामी विवेकानंद कलकत्त्याच्या त्या कॉलेजमध्ये शिकत होते आणि शिकताना इंग्रजीचा पिरियड त्या ठिकाणी सुरू होता आणि विल्यम वर्ड्सवर्थची एस्कर्शन नावाची कविता त्या ठिकाणी प्रोफेसर हिस्टिंग होते ते शिकवत होते आणि त्या कवितेमध्ये कवी असं एक वर्णन त्याच्यामध्ये आलेलं होतं की तो कवी जो आहे तो रानावनातून फिरत असतो आणि फिरताना तिथे जी निरव शांतता त्याला दिसते त्याला असं वाटते की ही शांतता म्हणजेच परमेश्वर आहे. आणि त्या कवी त्याच्यामध्ये द गॉड नावाचा एक शब्द येतो आणि त्या ठिकाणी नरेंद्र हात वर करतात आणि त्याला प्रोफेसर हिस्टिंगना विचारतात की तुम्ही देव पाहिलाय का. आपल्यासारखा म्हणजे माझ्यासारखा प्राध्यापक असताना सांगितलं असतं की हा प्रश्न गेल्या 5-10 वर्षात कधी झाला नाही, तिथे भानगडीत काय करू नको. पण ते प्रोफेसर हिस्ट्री प्रामाणिकपणे त्याला सांगितलं की बेटा मला याचं काही उत्तर माहिती नाही, तू दक्षिणेश्वरला जा, त्या ठिकाणी एक सिद्ध पुरुष आहेत स्वामी रामकृष्ण त्यांचं नाव आहे, त्यांना भेट, ते तुला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. मी काय उत्तर देत नाही. आणि स्वामी रामकृष्ण च्या भेटीला विवेकानंद गेले, त्यांची भेट झाली आणि त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं, त्यांनी त्यांना गुरु म्हणून स्वीकारलं आणि पुढे काय झालं तो सगळा इतिहास आपल्याकडे आहे. पण एक कविता काय करू शकते याचं उदाहरण त्याच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. त्याच्यामुळे या साहित्याच्या बाबतीत निश्चितपणे हे सगळं आपण या ठिकाणी म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये कवितेचं महत्व असेल किंवा वाचनाचं महत्व असेल, या ठिकाणी अतिशय समृद्ध असं ग्रंथालय या महाविद्यालयाचं आहे आणि सगळ्याच प्रकारची ग्रंथ या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देतात. भिसे सर सातत्याने, राऊत सर असतील, भिसे सर असतील, सातत्याने या सगळ्या वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि मला असं वाटतं की ते अतिशय महत्वाचं आजच्या काळामध्ये आहे. आणि ही वाचन संस्कृती कशी वाढेल निश्चितपणे याच्यासाठी आपण म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न जसे जसे होतील म्हणजे सहज मला आता सुचलं की कवींचा सत्कार आहे पण मी सहज एक लिस्ट करून पाहिली की मराठी भाषेमध्ये किती कवितेचे प्रकार असू शकतात. तर मी लिस्ट केली, मला एक सहज लिस्ट करता करता आठवलं की अभंग, भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यगीतं, स्फूर्तिगीतं, चित्रपट गीतं, बडबड गीतं, स्फुट गीतं, स्त्री गीतं, लोकगीतं, कोळी गीतं, आरत्या, गण, गवळण, लावणी, आर्या, पोवाडे, गझल, हजल, हायकू, मराठी शेरोशायरी, वात्रटिका, चावटिका, लोकटीका, खणिका, क्षणिका, चारोळी, गोंधळ, भारूड, सवाल जवाब, श्लोक, फटका, दोहे आणि मराठी रॅप सॉन्ग इथपर्यंत ही वाटचाल मराठीची सगळी चालू आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जोपर्यंत सगळे लोक आहोत तोपर्यंत मराठीला मरण नाही. आज जरी कुसुमाग्रजांची जयंती असली तरी त्या ठिकाणी ज्यांचे सत्कार झाले ते लोक प्रामाणिकपणे ही सेवा करतात. त्याच्यामुळे मी प्रत्येक माझ्या भाषणामध्ये एक कविता ती सांगतो कधी माडगुळकरांची आणि मग भाषण संपवत असतो. तर ते कविता अशी आहे की एक म्हातारा पुत्र आणि त्याचा नातू पुत्र दोघं गप्पा मारत बसलेले असतात. दोघी एक काही पण कल्पना करू शकतात. हल्ली ते दृश्य दुर्मिळ झालंय की आजोबा आणि आजी, कारण भाषा पुढे नेण्याचं खरं साधन जे होतं ते आजी आजोबा होते त्यांच्या थ्रू. पण आता आजीच
सध्याची काय करते वगैरे मालिका पाहत बसतात, त्याच्यामुळे त्यांनाही वेळ मिळत नाही कोणाला सांगायसाठी. पण हे कवी असल्यामुळे एक कवी कल्पना करू शकतात की एक नाताला कुत्रा आणि त्याचा नातू कुत्रा दोघं गप्पा मारत बसलेले असतात. तर तो आजोबा नातू जो आहे तो आजोबांना विचारतो की आजोबा सुख 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 हे जे म्हणतात तर सुख म्हणजे नेमकं काय हो? तर तो म्हणतो की बेटा तुला कशात सुख वाटतं? तर तो नातू कुत्रा असतो, छोटा कुत्रा असतो, तो म्हणतो की आजोबा माझं हे शेपूट आहे, गोल शेपूट असतं छोट्या कुत्र्याचं, हे शेपूट पकडायचा मी प्रयत्न करतो पण हे शेपूट काय मला गवसत नाही, काय मला सापडत नाही, मी स्वतःभोवती गोल 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 फिरत असतो. आजोबा तुम्हाला कशात खरं सुख आहे? तर तो आजोबा म्हणतो की बेटा मलाही याच्यातच पहिले सुख होतं, पण आता अनुभवाने मी शहाणा झालो. आता मला कळलं की स्वतःभोवती कितीही गोल 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 फिरलं तरीही फक्त आत्मप्रदर्शन हवे, दुसरं काही होत नाही. तर हे सांगताना गरिबांच्या ओळी अशा आहेत. मग काय केलं पाहिजे? तर परी शहाण्या श्वानाने हिंदू नये सुखा पोटी, आत्मप्रदक्षिणा येते त्याचे कपाळी शेवटी. मग काय करावं? घास तुकडा शोधावा होंगोनियाचा जाग, पुढे पुढे चालताना पुच्छ येते माग माग. म्हणजे तुझं नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे कर. तुला जे काय सुख असेल, जे काय सत्कार असतील ते तुझ्या पाठीमागे धावत येतील. आणि मला असं वाटतं की सगळी लोक प्रामाणिकपणे साहित्याची सेवा करतात आहेत, म्हणून आज त्यांचा या ठिकाणी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या माणसांमध्ये सत्कार होत आहे. म्हणजे आमच्या रावसाहेब काळेंना कितीतरी पुरस्कार बाहेरची मिळाले असतील, पण हा सत्कार एवढ्यासाठी महत्वाचा आहे की आपल्या माणसांनी केलेला हा सत्कार आहे. आणि म्हणून या सत्काराचं तेवढं महत्व आहे. मी पुन्हा एकदा सगळ्या सत्कार मूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो. मला या ठिकाणी बोलावलं, सन्मानित केलं, त्याबद्दल ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर वराडी कविता या ग्रंथाचे संपादक प्रमुख उपस्थित म्हणून या कार्यक्रमाला लागलेले डॉक्टर अशोक इंगळे सर, वराडी विभाग प्रमुख शिवाजी महाराज अकोट यांना अशी विनंती करतो त्यांनी ग्रंथाची भूमिका त्याबरोबर त्यांचे विचार या ठिकाणी व्यक्त करावे. काय म्हटलं? हा, मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी राज्य निवार घोष करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे थोर सुपुत्र शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, ज्यांची आज जयंती आहे आणि ज्यांनी मानवतावादी दृष्टीतून काव्यरचना केलेली आहे, असे श्रेष्ठ कविवर्य विश्वनाथराज आणि परिवर्तनवादी चळवळीतील तमाम महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला, मराठी विभाग, तरुणाई फाउंडेशन कुटासा, वराळ शैक्षणिक सांस्कृतिक संस्था लोणी, भावगंध साहित्य संघ अकोला, शुभम मराठी साहित्य मंडळ अकोला, मुक्ता पब्लिकेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर रामेश्वर भिसे सर, ज्यांनी आजच्या या दिनाच्या निमित्ताने अत्यंत सुंदर अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं व्याख्यान दिलं आणि मराठी भाषेचं वेगळेपण, महत्व आणि दृष्टिकोन त्यांनी व्यक्त केला, असे आमचे मार्गदर्शक दादा, ज्यांच्या सहवासामध्ये मोरे सर आणि मी बुलढाण्याला 2 वर्ष घालवले आणि खऱ्या अर्थाने आम्ही समृद्ध झालो. ते रवींद्र चावलेकर दादा, मी भाषा अभ्यासक आहेत, प्राच्यविद्या पंडित आहेत, संशोधक आहेत, कवी आहेत, नाटककार आहेत आणि ज्यांचा जो व्यासंग आहे तो व्यासंग म्हणजे खरं म्हणजे इतका मोठा व्यासंग आहे की गरुड पुराणाचं दर्शन पहिल्यांदा आम्ही त्यांच्याच घरी घेतलं. आम्हाला माहित नव्हतं गरुड पुराण काय आहे, कसं असते, कसं दिसते, पण अशी प्रचंड ग्रंथ संपदा त्यांच्याकडे आहे. असे जावडेकर सर, ज्यांनी नुकतंच अत्यंत सुंदर अशा प्रकारचं आपलं भाष्य व्यक्त केलं, असे
प्रभात किड्सचे संचालक सन्माननीय डॉक्टर गजानन नारे सर, या महाविद्यालयाचे मानव विज्ञान विद्याशाखेचे प्रमुख सन्मित्र डॉक्टर नाना वानखडे सर, जे नाट्य लेखक आहेत आणि घटनेचे समीक्षक आहेत, माझे मित्र डॉक्टर संजय पोहरे सर आणि कवी मित्र संदीप देशमुख, अध्यक्ष सोनई फाउंडेशन कुटासा, आणि सोबतच आमचे सन्मित्र रावसाहेब काळे आणि इथे सभागृहामध्ये बसलेले ज्येष्ठ कवी आकी सोनवणे सर, तुळशीरामजी बोबडे, त्यानंतर मोहन शिरसाट सर आहेत, दादा धर्माधिकारी साहेब आहेत, आमच्या मधुराणी वाशिमहून आलेले आहेत, तुळशीरामजी बोबडे आहेत, विष्णूजी निंबाळकर आहेत, सगळी मान्यवर मंडळी या सभागृहामध्ये कवीगण बसलेले आहेत, डॉक्टर मनोहर घुगे आहेत. या सर्वांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. बंधू आणि भगिनींनी, खरं म्हणजे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने हा सुंदर कार्यक्रम घेतला, त्याबद्दल विद्यापीठातून हेमंत खडकेंनी अभिनंदन केलं तर तुमचं. चांगल्या दिवशी या लोकांचा तुम्ही सत्कार घेत आहे आणि विशेषज्ञांना धन्यवाद दिले पाहिजे. ते खूप चांगला त्यांनी कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. तर नारे साहेबांनी सांगितलं की ते खरं आहे की आज ही जी साहित्यिक मंडळी आहे, कवी मंडळी आहे, ज्यांनी जे योगदान दिलेलं आहे साहित्यामध्ये, त्यांचा सन्मान इथे होतो आहे. रावसाहेबांना अनेक पुरस्कार मिळाले, पण हा पुरस्कार त्यांच्यासाठी विशेष महत्वाचा आहे. त्यांच्या भावनेशी, त्यांच्या मताशी मी खरोखर सहमत आहे. आता मराठी भाषेच्या अनुषंगाने निमित्ताने मला बोलायचं होतं, परंतु आता आमचे दादा रवींद्र चावरेकर सरांनी जी काही भूमिका मांडली ती अत्यंत समुचित, योग्य, रास्त आहे. त्याच्यावर विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. विशेषतः जे पदवी आणि पदव्युत्तरचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी भाषेच्या अनुषंगाने जेव्हा आपण भाषा विज्ञानाचा पेपर शिकतो, त्या अनुषंगाने आपण मुळातून जाणून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं ते अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान होतं. आता विद्यापीठाच्या या अभ्यास मंडळामध्ये मी काही निवडून गेलेला सदस्य नाही, निवडून आलेलो नाही. मला लेखक कॅटेगरीतून घेतला गेलेला आहे आणि मोहनाची मोठे, डॉक्टर मनोज तायडे आणि काशीनाथ बराटे सर यांची तीव्र इच्छा होते की सर तुम्ही अभ्यास मंडळात असले पाहिजे. जो लेखन करतो, लिहितो, गंभीरपणे काहीतरी करतो, तो अभ्यास मंडळात असलं पाहिजे. पण माझं पदवीमधून आणि नॉन-हेड मधून देखील सिलेक्शन झालं नाही आणि मग ती मंडळी प्रचंड नाराज झाली. मोहनाची मोठे मॅडम मला अक्षरशः शिवम सर दिलगीर आहे, मी तुमच्यासाठी प्रयत्न केले पण त्याला काही यश आलं नाही. आणि मग तेव्हा अभ्यास मंडळ ठरलं, तेव्हा काशीनाथ बराटे सरांच्या अध्यक्षतेखाली 5 लोक घ्यायचे असतात. त्या 5 लोकांमध्ये मला लेखक कॅटेगरीतून त्यांनी अभ्यास मंडळावर घेतलं, कारण माझी गरज अभ्यास मंडळाला होती असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून मी अभ्यास मंडळामध्ये आता आहे. 2 पुस्तकांचं मी संपादन केलेलं आहे. एक अर्वाचीन मराठी कविता, त्याचं काव्यवेद नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या अर्वाचीन कविता घेतलेल्या आहेत. रवींद्र दादांची सुद्धा कविता त्याच्यामध्ये मी घेतलेली आहे. प्रशांत असणारे जे आहेत अकोल्याची, त्यांची देखील कविता, कारण इतका मोठा कवी प्रशांत असणारे अकोल्यातला, परंतु कविताच नव्हती. अनेकांच्या कविता आल्या, तर प्रशांत असणाऱ्यांची कविता अभ्यासक्रमात नव्हती. मला त्याचं शल्य धर्म होतं. इतका चांगला कवी, दर्जेदार कवी, परंतु त्यांची कविता अभ्यासक्रमात नाही. आणि म्हणून मग मी प्रशांत असणाऱ्यांची कविता घेतली, संजय डोंगरेंची कविता घेतली की आंबेडकरी कवितेमध्ये, दलित कवितेमध्ये एक सशक्तपणे लिहिणारा हा कवी आहे, पण दखल कोणी घेत नाही. त्यांची कविता घेतली. त्यानंतर आकी सोनवणे सरांची कविता घेतली. तर अशा प्रकारचा तो काव्यवेद नावाचा कविता संग्रह जो आहे तो मी संपादित केला आणि अभ्यास मंडळाने माझ्यावर विश्वास टाकला. मुलाची मोठे काशीनाथ बराटे सर आणि मनोज तायडे सरांनी सांगितलं की सर म्हणजे तुम्ही कवी आहे, कवितेचे समीक्षक आहे, अभ्यासक आहे, तुम्हीच हा कविता संग्रह संपादित केला पाहिजे, तुम्ही त्याला प्रस्तावना लिहिली पाहिजे. ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली आणि मी तो काव्यवेद नावाचा संपादित कविता संग्रह जो आहे तो 2025 मध्ये संपादित केला. तो आज BA भट्टीला अभ्यासाला आहे. त्यानंतर आता NEP सुरू झालेला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्या अंतर्गत वराडी कवितेचं संपादन करावं अशा प्रकारचा विचार अभ्यास मंडळाकडे ठरला.
ही विविध बोलीभाषा आहे, त्या बोलीभाषा लुप्त होत आहेत, ऱ्हास होत आहेत, ऱ्हास पावत आहेत. अगदी गणेशदेवी जे भाषा अभ्यासक त्यांनी सांगितलेलं आहे की दर तिसऱ्या आठवड्याला एक बोलीभाषा लुप्त होत आहे, ऱ्हास पावत आहे. आणि मग या बोलींचं संवर्धन व्हावं, जतन व्हावं, त्यासाठी अभ्यास मंडळाच्या मीटिंग मध्ये हे ठरलं की आपलं जे विद्यापीठ आहे ते याच 5 जिल्ह्यात आहे आणि हे 5ही जिल्ह्यामध्ये वऱ्हाडी बोली भाषा जी आहे ती बोलल्या जाते. आणि म्हणून मग या बोली भाषेची जी कथा आहे त्या कथेचं आपण संपादन करावं. त्याचं संपादन डॉक्टर गणेश मांडे सरांनी केलेलं आहे. आणि मग वऱ्हाडी कवी जे आहे, वऱ्हाडी कवितेचं संपादन जे आहे हे संपादन मी करावं असं ठरलं आणि माझ्याकडे ती जबाबदारी सोपवली की वऱ्हाडी कवितेचं संपादन तुम्ही करा. बोली भाषा जी आहे ती लुप्त व्हायला नको, त्यातले शब्द जे आहेत ते लुप्त व्हायला नको, ते विद्यार्थ्यांना माहीत व्हायला पाहिजे, त्या बोली भाषेचं संवर्धन व्हायला पाहिजे. आणि म्हणून हे संपादन पुढे आलेलं आहे. आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी 26 वर्ष झाले मराठीचा अध्ययन आणि अध्यापन करतो. आता माझ्या तोंडामध्ये ही प्रमाण भाषा बसली, परंतु हटकून असे शब्द येतात कारण मी वऱ्हाडी बोलीचा आहे. माझी मिसेस सुद्धा म्हणते तू प्राध्यापक आहे, तुला जमत नाही ते शब्द. अरे माझी भाषा आहे ना, ती माझी वऱ्हाडी बोली भाषा आहे, ते माझ्या तोंडातून येणारच आहे, ते रक्ता लपत नाही. अगदी मी पुण्याला गेलो, रुद्रेश्वर कोटला गेलो, इकडे गेलो, परंतु तुम्ही ते लगेच म्हणतो तुम्ही वऱ्हाडी हो, कारण मी वऱ्हाडी बोलतो ना. माझ्यावर जे काही संस्कार झालेले आहेत, भाषिक संस्कार झालेले आहेत, ती वऱ्हाडी बोलीतून झालेली आहे. आणि म्हणून कितीही प्रमाण बोलण्याचा मी प्रयत्न केला ते 1-2 शब्द असे असतात की ते माझे खास शब्द आहेत, ते वऱ्हाडी बोलीतले माझ्या मुखातून बाहेर पडतातच. आणि म्हणून मग असे अनेक शब्द आहेत. आता वर्गात शिकवताना विद्यार्थ्यांना सांगतो की सहज विचारलं विद्यार्थ्यांना, कारण ढगा मुचूक कभा ही कविता आहे विठ्ठल बघायची. मुचूक म्हणजे काय, तो बसला डोकं खातो. तर मुचूक म्हणजे काय, त्या शब्दाचा अर्थ सांगता येणार नाही. तितंबा, अरे काय तितंबा लावा, तितंबा शब्दाचा अर्थ, तसे अनेक शब्द आहेत वऱ्हाडी बोलीतले की या बोलीतल्या शब्दांचे अर्थ विद्यार्थ्यांना माहित नाही. आता म्हणाले बोलता बोलता की त्यांना वकार माहित नाही, त्यांना झू माहित नाही, त्यांना मेळा माहित नाही, त्यांना पुराणे माहित नाही, असे अनेक शब्द आहेत. आणि मग हे शब्द, त्या शब्दांचं जतन व्हावं, कारण शब्दांच्या पाठीमागे संस्कृती कार्यरत असते, शब्दांच्या पाठीमागे संस्कृती कार्यरत असते. त्यामुळे या शब्दांचं जतन व्हावं, बोली भाषा जतन व्हावी, यासाठी वऱ्हाडी कविता या संपादित कविता संग्रहाचं संपादन केलेलं आहे. आता हे संपादन करत असताना आमच्या ज्या काही मर्यादा होत्या, कारण विद्यार्थ्यांच्या पुढे सिलेबस ठेवत असताना 100 कविता ठेवून काही फायदा नाही, एक 40-50 कविता असल्या पाहिजेत. आणि मग 40-50 कवी जे आहेत हे 5ही जिल्ह्यातले कवी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निवडावेत आणि ती निवडण्याची जबाबदारी काशीनाथ मराठे सरांनी माझ्यावर सोपवली की सर तुम्ही चांगलं संपादन करू शकता, तुम्हीच त्याला प्रस्तावना घ्या. आतापर्यंत जेवढे काही संपादक विद्यापीठाचे आलेले आहेत त्याला प्रस्तावना दुसऱ्याची असते आणि फक्त कविता आपल्या इकडच्या असतात. आता प्रस्तावना सुद्धा आपलीच असली पाहिजे आणि कविता सुद्धा आपल्याच कवीच्या असल्या पाहिजे. आणि मी ती जबाबदारी स्वीकारली आणि वऱ्हाडी कविता जी आहे त्या गोळा करायला लागलो. आणि मग मी एक ठरवलं, चर्चा करत असताना त्यांना सांगितलं की जुने कवी आणि नवे कवी असा समन्वय असतो. दोन्ही कवी असले पाहिजे, जुनेही असले पाहिजेत आणि नवे सुद्धा असले पाहिजे. आणि म्हणून या संपादित पुस्तकामध्ये जुने कवी सुद्धा आहेत आणि नवे कवी सुद्धा आहेत. म्हणजे जुन्या कवींना पहिल्यांदा स्थान दिलेलं आहे आणि जे नवे कवी आहेत ते रूढ होत आहेत, प्रस्थापित होत आहेत, नव्याने घेत आहेत, त्यांना नंतर आपण अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर त्यांना ठेवलं पाहिजे. पण दोन्ही कवी घेतले पाहिजे, स्त्रियाही असल्या पाहिजे, पुरुषही असले पाहिजे, 5ही जिल्ह्यातले कवी असले पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीने मी संपादन करायला सुरुवात केली, जुन्या कवींचा शोध घेतला. परंतु अनेक कवी माझ्या लक्षात आले की ते ग्रामीण लिहितात पण ते मराठी लिहित नाही. जसं पांडुरंग श्रावण गोळे यांच्याकडे त्यांचं कविता सगळं शोधते तर त्यांच्यामध्ये मला वऱ्हाडी कविता दिसली नाही आणि मग नाही जात असतो मला बाजूला ठेवलं. कारण वऱ्हाडी कवितेचं संपादन होतं. अनेक कवींच्या बाबतीमध्ये त्यांनी ग्रामीण कविता अत्यंत सशक्तपणे ताकदीने लिहिलेली आहे, पण
वऱ्हाडी कविता, वऱ्हाडी टोन, वऱ्हाडी शैली त्यांच्या काव्य संग्रहामध्ये मला दिसली नाही. फॉर एक्झाम्पल दिसली नाही, त्यामुळे मला ते बाजूला घ्यावी लागली. आणि निखळ वऱ्हाडी लिहिणारे जे कवी आहेत त्या कवींना मी याच्यामध्ये समाविष्ट केलं. आता हे समाविष्ट करत असताना कवी 50 कवी घेतले, तर यातही मला असं जाणवलं, मी प्रामाणिकपणे सांगतो की अनेक कवींना सुद्धा मी रावसाहेब काळे यांच्यासोबत बोललो, वऱ्हाडी सुद्धा लिहिता येते, शुद्ध वऱ्हाडी का लिहिता येते? कारण सराव राहिलेला नाही. अनेक शब्द जे आहेत पाणी, मी, किडनी, असा जो फरक आहे, तो फरक अनेक कवींच्या कवितेमध्ये मला दिसला. आणि मला अशा प्रकारचे संस्कार सुद्धा करावी लागले कवितेवर. मी ते केले, अर्थात कवीची अनुमती त्यासाठी मी घेतली. तर वऱ्हाडी लिहिणं सुद्धा कसं आहे, अवघड काम आहे, कठीण होत चाललेलं काम आहे. जसं आपण हिंदी मिश्रित मराठी बोलतो त्या पद्धतीनं मराठी मिश्रित वऱ्हाडी लिहिण्याचे प्रयोग सुद्धा होत आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा काळजी घेण्याची गरज आज जे वऱ्हाडी मधून प्रामुख्याने लेखन करणारे कवी आहेत त्यांनी घेतली पाहिजे. मला असं प्रामुख्याने नमूद करावं असं वाटते. आता आणखी महत्वाचा दृष्टिकोन हा सर्व ठेवला की आमच्या पुढे जे विद्यार्थी आहेत ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगातले आहेत, एआयच्या युगातले विद्यार्थी आहेत. आणि मग या विद्यार्थ्यांना वऱ्हाडी बोलीतील कवितेची खास ओळख पटावी, बोलीतील शब्दांशी ते परिचित व्हावे, त्यांची बोली भाषिक अभिरुची संपन्न व समृद्ध बनावी, तद्वतच लोकजीवन व लोकसंस्कृतीतील जाणीवांशी त्यांचा जवळून परिचय व्हावा, यासाठी या वऱ्हाडी बोलीतील कवितांचं संपादन जे आहे ते विद्यापीठाने केलेलं आहे, आज तुमच्या समोर आहे. मग असं करत असताना माझ्या लक्षात असं आलं की त्याचं बायफर्मेशन आपण केलं पाहिजे हे संपादन करत असताना. मग विविध जाणीवांच्या ज्या कविता आहेत त्या जाणीवांच्या कविता मी त्याचे भाग पाडले. म्हणजे कृषिनिष्ठ जाणीवेची कविता, स्त्री चित्रण करणारी कविता, स्वभाव चित्रणात्मक कविता, व्यंग्यात्मक जाणीवेची कविता, ज्याला आपण विरोधी कविता असं म्हणतो, अशा भागामधून हा जो संपादित कविता संग्रह आहे हा संपादित कविता संग्रह आकाराला आला आणि आज तो तुमच्या पुढ्यात आहे. तर म्हणजे अनेकांच्या अनेक चांगल्या कविता दादा धर्माधिकारी इथे आहेत, त्यांची खेळू होळीसारखी अत्यंत सुंदर अशा प्रकारची जी रचना आहे ती रचना म्हणजे वऱ्हाडी कवितेकडे जे मनोरंजनाच्या दृष्टीतून पाहिल्या जाते. तर वऱ्हाडी कविता केवळ मनोरंजनच करते असं नाही, तर समाज प्रबोधनाचं उद्बोधनाचं काम देखील ते करते. परंतु समीक्षकांनी प्रकर्षाने अशा प्रकारे या कवितेवर झोप टाकून लेखन केलं नाही. ते मनोरंजनाचा फोकस या कवितेचा पुढे आणला. परंतु या कवितेचा आणखी एक महत्वाचा जो पैलू आहे की सामाजिक जाणीव, राजकीय जाणीव सुद्धा तोडदारपणे ही कविता व्यक्त करते. राजकीय जाणीव म्हणजे मेढ्रा नावाची कविता असेल, राजकीय जाणीव व्यक्त करणारी कविता आहे. विठ्ठल राजाची महेश नावाची कविता आहे, ती राजकीय जाणीव व्यक्त करणारी कविता आहे. तर दिनेश गावंडे आमचे मित्र त्यांची खंडारे नावाची कविता जी आहे ती कृषिनिष्ठ जाणीवेची कविता आहे, ताकदीची कविता आहे, ती गीत स्वरूपामध्ये आता ते येत आहे. तर अशा अनेक कवी जे आहेत ते कवी या कविता संग्रहामध्ये संपादित केलेले आहेत. की खरं म्हणजे हा विद्यापीठाने या कवीचा केलेला एक प्रकारे सन्मानच आहे. कारण प्रत्येकाची इच्छा असते विलास पोतरची की आपली कविता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात यावी, म्हणजे मरण्यासाठी आपण मोकळे होतो. असं मला संजीवनीकार जे आहेत आमचे तुळशीरामजी भोपळे साहेब, आमचे मार्गदर्शक आहेत तुळशीरामजी भोपळे साहेब, ही प्रत्येकाची इच्छा असते की बाबा एकदा आपली अभ्यासक्रमात कविता आली झालं, संपला विषय. परंतु मी सांगतो की त्याही पुढे आपला प्रवास चालूच असतो, चालूच राहणार असतो. अभ्यासक्रमात आली त्यामुळे ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, बळ मिळते लेखनासाठी. ही गोष्ट बरोबरच आहे आणि म्हणून या सगळ्या कवींचा समावेश केलेला आहे. त्यातले त्यात अकोल्यातले कवी अधिक आहेत. त्याचं कारण हे आहे की वऱ्हाडी कविता, वऱ्हाडी साहित्य अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये विठ्ठल वाघांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे. हे खरंच आहे आणि वास्तव आहे. त्यामुळे कदाचित ती संख्या जी आहे ती अकोला जिल्ह्याची अधिक असू शकते, परंतु अमरावती जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे,
या जिल्ह्यातले सुद्धा चांगले कवी मिर्झा रफी अहमद बेग आपल्यातून निघून गेलेले आहेत. परंतु सशक्त कवी की ज्यांनी केवळ रंजन केलं नाही तर आपल्या डोळ्यात रंजन सुद्धा घातलेलं आहे. एक चांगला कवी जो आहे तो कवी आपल्यातून निघून गेलेला आहे. देवीदासी सोटे जे आहेत अत्यंत महत्वाचा कसदार कवी आपल्या वराडी कवितेमधून होऊन गेलेले आहेत. एक चांगले कवी जे आहेत ते कवी वराडी कवितेमध्ये लेखन करतात आणि त्यांनी वराडी साहित्य समृद्ध केलेलं आहे. आता हे वराडी साहित्य समृद्ध करण्यामागे बाजीराव पाटील, त्यानंतर उद्धव शेळके, विठ्ठल वाघ, पुरुषोत्तम बोरकर, देवीदास सोटे, प्रतिमा इंगोले या सगळ्या लेखकांचा काय मोठा हातभार लागलेला आहे, खूप मोठा हातभार लागलेला आहे. आणि म्हणून हे सगळे जे लोक आहेत ते वराडी साहित्य समृद्ध करण्यासाठी यांचा काय मोलाचा वाटा आहे. खूप महत्वाची भूमिका यांची राहिलेली आहे. म्हणजे मी विठ्ठल रावांचा विद्यार्थी, याच कॉलेजचा विद्यार्थी, शिवाजी कॉलेजचा. सुरुवातीला मी वराडी कविता लिहित होतो, एक वहीच माझ्याकडे आहे. परंतु नंतर माझा संग्रह जेव्हा आला तेव्हा मी एकही कविता त्या संग्रहामध्ये घेतली नाही. कारण मला जाणवलं MA झाल्यानंतर मला तिसरा डोळा आला. तिसरा म्हणजे ज्ञानाचा डोळा आला आणि माझ्या लक्षात आलं की ही कविता माझी नाही, ही अनुकरणाची कविता आहे. तर वाघांच्या प्रभावातून मी लिहिलेली कविता आहे. माझी कविता, माझं दुःख, माझा संघर्ष वेगळा आहे आणि म्हणून मग मी त्या कविता बाजूला ठेवल्या. परंतु त्या कविता आहेत माझ्याकडे. तर अशा प्रकारे प्रत्येकाचा एक प्रवास असतो आणि म्हणून वराडी कविता हे संपादन जाणीवपूर्वक विविध जाणीवांचा वेध घेऊन मी केलेला आहे. कविता संग्रह आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आणि आणखी महत्वाची गोष्ट सांगतो मधुराताई, ते आमचे काशीनाथ बराटे सर आणि मोनाची मोठे मॅडम म्हणाल्या की सर काय पाऊस पडला फेसबुकवर, काय पाऊस पडला म्हणजे फेसबुकवर प्रत्येकाच्या 2-2-3-3 पोस्ट, 4-4 पोस्ट, बातमी आली की पोस्ट, कविता आली की पोस्ट. आणि त्यामुळे सगळे पुस्तकं बाजूला पडले म्हणे. आणि वराडी कविता हे पुस्तक जे आहे ते प्रकर्षाने लक्षात येऊन राहिलं म्हणे. तुमचं जे संपादन आहे, तुम्ही केलेलं जे संपादन आहे प्रकर्षाने लक्षात येऊन राहिलं. म्हणजे हे सगळी जी त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची जी भूमिका आहे ते तुम्ही वठवलेली आहे. त्यामुळे आता मला एकही पोस्ट फेसबुकवर टाकलेली नाही, ते पुस्तक मार्केटमध्ये आलं की नाही, कारण तुम्हीच ते काम केलेलं आहे. तुमचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि पहिल्यांदा सर्व कवींचे कविता विद्यापीठात लागल्याबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्ही अशाच प्रकारे दर्जेदार साहित्य लिहावं, तुमचाही नावलौकिक होईल, अकोला जिल्ह्याचाही नावलौकिक होईल आणि मराठी साहित्य जे आहे ते साहित्य देखील समृद्ध होईल. एवढंच मी इथे अपेक्षा व्यक्त करतो. मला इथे बोलावलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी विशेष आमचे मित्र संजय कोरे सर आणि सगळे जे आयोजक संस्था आहेत त्या आयोजक संस्थांचा मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण प्राचार्य डॉक्टर रामेश्वर विजय सरस्वती लक्ष्मीधर यांनी. सर्वच महापुरुषांना अभिवादन करून आज महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य उद्घाटक माननीय रवींद्र इंगळे चावलेकर सर, तसेच आजचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर गजानन नारे सर, जे संचालक आहेत प्रभात किड्सचे आणि आपल्याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. सोबतच इंगळे सर आहेत, कानडे सर आहेत, संदीप देशमुख आहेत आणि आयोजक कोहरे सर आहेत मराठी विभागाचे. मी याप्रसंगी सर्वच मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. उपस्थित सर्व ज्यांचा सत्कार आहे, सत्कार मुद्दे असे प्रामुख्याने उपस्थित आहेत त्यांचं मी मनस्वी हार्दिक स्वागत करतो. आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक बंधू वगैरे आणि प्रामुख्याने विद्यार्थी. मी कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी एक पोस्ट टाकली, ह्युमॅनिटी फॅकल्टीचे सर्व प्राध्यापक आणि आपल्या अध्ययनस्थ असलेले सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं यासाठी की एखाद्या विषयाचा कार्यक्रम असताना एखादे वक्ते आपण जेव्हा बाहेरून बोलावतो त्यांच्या विषयाची डेप्थ जी आहे, जी खोली आहे, ती आपल्या सर्वांना माहिती व्हावी किंवा आपापल्या विषयामध्ये तशा प्रकारचा पायंडा एक प्रकारचा किंवा तशा प्रकारचा आपण प्रयत्न
केला पाहिजे हा एक प्राचार्यांचा उद्देश आपल्या सर्वांसाठी असतो. उद्यालाच आपल्या महाविद्यालयामध्ये सायन्स डे खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. विज्ञान विभागाचे सर्व विद्यार्थी प्रयोगशील विज्ञान हे प्रात्यक्षिक स्वरूपात इथे दिसेल. परंतु ह्युमॅनिटी फॅकल्टीमध्ये विषय जरी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, या विषयामध्ये सुद्धा संशोधनाच्या किती खोलीमध्ये आपण जाऊ शकतो हे चावरेकर सरांनी आपल्या भाषणातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणजे आम्हालाही त्याचं नवल वाटेल की माझा विषय तर इकॉनॉमिक्स आहे. नारे सरांनी सांगितलं की माझा विषय कॉमर्स आहे, परंतु नारे सरांच्या भाषणावरून मला असं जाणवलं की आता ते साहित्यिकाकडे सुद्धा त्यांचा कल होत आहे. आणि दिल्लीला त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांची जी हे पाहिली फेसबुकवर त्यावरून, आणि सध्या ते साहित्यिकांच्या सध्या संपर्कात जास्त आहेत, म्हणून त्यांच्या वक्तृत्व शैलीमध्ये सुद्धा आपल्याला साहित्य पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. तर अशा प्रकारचे सुद्धा डेव्हलपमेंट आपल्याला अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून सातत्याने होत असते. आणि प्रामुख्याने विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगेल की आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे तो तर आपले प्राध्यापक शिकवतातच, परंतु सिलेबसच्या पलीकडे अशा प्रकारचं जेव्हा संशोधन आपल्याला ऐकायला मिळते किंवा आपल्या विषयाचं ज्ञान आपल्याला ऐकायला मिळते, तेव्हा नक्कीच आपण आपल्या विषयामध्ये अधिक पारंगत होण्याच्या प्रयत्नात असतो. हा सुद्धा उद्देश या प्रसंगी मला सांगावं लागेल. आणि मला असं वाटतं की प्राचार्यांचंही काम हेच असतं की आपापल्या महाविद्यालयामध्ये जरी आर्ट, कॉमर्स, सायन्स, होम सायन्स, मॅनेजमेंट असे विषय असले तरी मी प्रामुख्याने अध्यक्ष असताना मला या सर्व विषयाचा थोडासा अभ्यास किंवा ऐकायला जरी मिळते, अभ्यास नाही करावा मिळत पण ऐकायला तरी मिळते. आणि म्हणून मी तसं काही मला जाणवलं, आजकाल फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वच विषय अभ्यासाला मिळतात. आपल्याला संगीताचं एखादी चांगल्या प्रकारची गोष्ट चांगल्या पाहिजे की मी संगीत विभागाला पाठवून देतो सर, मग त्या अनुषंगाने तुम्ही अध्ययन करा, विचार करा आणि आपले डेव्हलप करा. आजच सकाळी मला असं वाटतं की इकॉनॉमिक्सच्या डिपार्टमेंटच्या ग्रुपवर एक पोस्ट टाकली, पण आता विषय कसे डेव्हलप होत राहतात कालानुरूप. आमचं अर्थशास्त्र मागणी आणि पुरवठा हे पुरवठा मर्यादित होतं, परंतु आताच मागे एका व्यक्तीने अभ्यास केला आणि त्यावर त्याने भ्रष्टाचाराचे अर्थशास्त्र हा एक नवीन विषय संशोधनात ठेवला आणि तो प्रूव्ह करून दाखवला की भ्रष्टाचाराचे अर्थशास्त्र हे डेव्हलपमेंट करता किती पूरक असू शकते. आणि आज एक नवीनच संशोधन मला ऐकायला मिळालं आणि ते टाकलं पोस्टवर. त्याचं नाव होतं मला वाटते अंधश्रद्धेचे अर्थशास्त्र. नवीन अर्थशास्त्राचं संशोधन आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख करतील. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन माझं करू नका. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन माझं करू नका. मीच हा जे रेशन कार्डाचा माझी कविता आहे त्या कवीचे कविकार विष्णू वामन शिरवाडकर स्वर्गीय उर्फ यांच्या जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं हा जो व्याख्यान आणि कवी संमेलन आणि सत्कार सोहळा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या सोहळ्याचा आभार प्रदर्शन माझ्याकडे आणि त्या क्षणाची आपण आठवलेली वाट पाहता ते सत्कार आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे. आभाराच्या पहिले ज्यांची अमरावती विद्यापीठाच्या वऱ्हाड कविता या या वऱ्हाडच्या अभ्यासक्रमाला ज्यांच्या कविता लागल्या असे सार्वजनिक या ठिकाणी त्यांना सत्कारही सोहळा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. या सोहळ्याला या वऱ्हाडी कवितेचं म्हणजे या कवितेमध्ये ज्यांच्या कविता लागल्या असे अकोल्याचे ज्येष्ठ साहित्यिक आकी सोनवणे यांच्या सत्कारासाठी सर्वांना आमंत्रित करतो. आकी सरांनी आपला सत्कार स्वीकारावा. ज्येष्ठ साहित्यिक आकी सोनवणे. अतिशय दर्जा आणि मार्मिक लिहिणारे आकी सोनवणे तू या पोटात फुगत असेल तर मैदात तुले घे अशी अत्यंत दर्जनार अशी कविता लिहिणारे आकी सोनवणे यांचा सत्कार
यानंतर आपल्याला कविता गायकाची कविता विद्यापीठामध्ये लागलेली आहे. ती कविता सर्व साहित्यिकांना या ठिकाणी ऐकायची आहे, विद्यार्थ्यांना ऐकायची आहे. सर्वांनी या ठिकाणी थांबावं. यानंतर अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री तुषारजी गोरे दादा यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. साहित्य चळवळीमध्ये अतिशय जिव्हाळ्यानं काम करणारे गेल्या 30-40 वर्षापासून साहित्य जगात काम करणार आहेत. अंकुरचे ते कार्याध्यक्ष आहेत. लागली त्यांचा सत्कार. शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था दोन्हीचे अध्यक्ष आणि या भाषेचे अभ्यासक डॉक्टर रावसाहेब कालेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. सरांची आहे. यानंतर प्राध्यापक मोहन शिरसाट डॉक्टर अशोक शिरसाट आणि डॉक्टर अशोक शिरसाटांनी यावं. Yes. यानंतर बुलढाणा आलेले मोहन शिरसाट यांची या वराडी कवितेमध्ये विद्यापीठामध्ये त्यांची कविता लागलेली आहे. वाशिमहून आलेले मोहन शिरसाट वाशिमहून आलेले. डॉक्टर मनोहर घुगे यांनी यांची कविता विद्यापीठामध्ये लागलेली आहे. त्यांनी यावं. डॉक्टर मनोहर घुगे. वराळीची सुप्रसिद्ध कवी मंगीत गावकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार करावा. DJ Aziz
त्यानंतर आपल्या देशात श्री विशाल फोन लावला तुमच्या मागं उत्तर प्रदेश यांच्या वतीवर त्यांची पुतणे श्री विशाल हे उत्तर प्रदेश सरकार स्वीकारली अशी मी त्यांना विनंती करतो. हुशारी विजय देवकर हुशारी विजय देवकर यानंतर आपण आलेले विराट ठोकरकर त्यांनी आपला प्रोग्राम सुधारावा. यानंतर वाशिममध्ये आलेल्या मधुर आणि बोलतो त्यांनी आपला प्रोग्राम सुधारावा. यानंतर राजाभाऊ धर्माधिकारी परतवाला नारायणराव राघोकर राठोड त्यांचे भाऊ आलेले आहेत त्यांचे सत्कार घेण्यासाठी.
प्राध्यापक डॉक्टर गजानन हिवळकर यांच्या ठिकाणी आपण झालेला त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. सर्व मान्यवर सर्व